नमस्कार. मी मिलिंद गंभीर, पुणे विद्यापीठ पर्यावरण विभाग, भारती विद्यापीठ पर्यावरण विभाग या दोन्ही ठिकाणी जीवशास्त्र हा विषय शिकवतो. आज आपला चर्चेचा जो विषय आहे, टुडे वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट अप्लाइड बायोलॉजी और द प्रिन्सिपल्स ऑफ अप्लाइड बायोलॉजी. ठीक आहे एवढं? हॅलो, नमस्कार मित्र हो. मी मिलिंद गंभीर, पुणे विद्यापीठ पर्यावरण विभाग आणि भारती विद्यापीठ पर्यावरण विभाग या दोन्ही ठिकाणी जीवशास्त्र हा विषय घेतो. आज आपला चर्चेचा जो विषय आहे अप्लाइड बायोलॉजी, की बायोलॉजी ह्या विषयाची उपयोगिता किंवा उपयोजिता याच्याविषयी आपण जरा सखोल चर्चा करणार आहोत. आता याच्यामध्ये सर्वप्रथम माझ्या मनात जो प्रश्न येतो, what do we mean by applied biology or what is this applied biology to do with? आता हे जर तो पण बघितलं तर तुम्हाला एक चित्र इथे दिसतंय पहा. इथे कोंबड्या दिसतायत, या बाजूला तुम्हाला काही फळं फुलं पानं असं मिक्स आहे दिसतंय. या बाजूला जर बघितलं तर हे सगळे मासे, माशांचे प्रकार किंवा काही समुद्री जीव हे सुद्धा दिसत आहेत. इकडे जर पाहिलं तर या मधमाशा दिसतात आपल्याला, त्याच्यावर हे मधाचं पोळं ज्याला आपण म्हणतो ते आहे बॅकग्राऊंडला. आणि इथे जर उजवीकडे बघितलं तर ही जी आकृती साधारणपणे गोलाकार, यात जे काही दाखवलेलं आहे हे साधारण रेशमी किडे आणि त्यांची शारीरिक अवस्था या गोष्टी दाखवलेल्या आहेत. आता या चित्राविषयी थोडंसं का बोललो आपण आणि याच्यातनं अप्लाइड बायोलॉजी म्हणजे काय हे कसं शोधायचं, तर ह्याच्यासाठी आपण जरा पुढे जाऊन बघूयात. नाउ दिस इज वेअर वी कॅन ट्राय अँड डिफाईन व्हॉट इज अप्लाइड बायोलॉजी. अप्लाइड बायोलॉजी इज द ब्रांच ऑफ बायोलॉजी विच डील्स विथ द बेसिक नॉलेज ऑफ प्लांट्स, एनिमल्स and their uses, their applications of this biological knowledge towards some kind of business oriented activity. म्हणजेच मग याला आपण असंही म्हणू शकतो की दी ब्रांच ऑफ बायोलॉजी विच डील्स विथ ऍप्लिकेशन्स ऑफ बायोलॉजी स्पेशली फॉर ह्युमन वेलफेअर. आता ह्युमन वेलफेअर म्हणजे काय? ह्युमन म्हणजे तुम्ही आम्ही सगळे, आणि याच्यामध्ये वेलफेअर म्हणजे काय, तर आपल्या थोडक्यात ज्या काही गोष्टी आपण या बायोलॉजीचं ज्ञान वापरून शिकणार आहोत, करणार आहोत किंवा करतो, याचा कुठेतरी आपल्या आयुष्याला फायदा व्हावा, याच्यामध्ये मानवाच्या स्वास्थ्यासाठी आणि कल्याणासाठी असा याचा विस्तार आपण करू शकतो. मग अशा याने हे जे अप्लाइड बायोलॉजी याला आपण उपयोजित जीवशास्त्र अशी पण एक मराठीत व्याख्या करू शकतो. आता थोडक्यामध्ये हे जे काही ज्ञान आपण मिळवतोय हे कशासाठी, बेसिकली टू सॉल्व सम प्रॉब्लेम्स व्हॉट वी आर फेसिंग. नाउ लेट अस अंडरस्टँड व्हॉट आर द प्रॉब्लेम्स वी आर फेसिंग अँड देन विल अगेन कम बॅक टू व्हॉट इज द हेल्प विच कॅन बी टेकन बाय दिस सायन्स अप्लाइड बायोलॉजी. आपल्याकडे आता जर आपण प्रश्नांचा विचार केला तर वी आर सफरिंग फ्रॉम वन मेजर प्रॉब्लेम, दॅट इज पॉप्युलेशन एक्सप्लोजन. गेली काही वर्ष जागतिक लोकसंख्या, त्यातल्या भारताची, आता भारत लोकसंख्येच्या दृष्टीने जरी नंबर 2 ला असला तरी काही दिवसात नंबर 1 ला येऊ शकतो. म्हणजे हा जो आहे, एवढी प्रचंड लोकसंख्या असेल तर त्या लोकसंख्येला पूरक असं अन्न कुठून मिळणार? कारण एकीकडे आपण बघतो की गावाच्या गाव ऊस पडत चाललेत, शेती नाहीशी होत चालली, तिथे कॉन्क्रीटची जंगलं येत आहेत, इंडस्ट्रीज वाढत आहेत, नवीन टाउनशिप्स होत आहेत. मग अशा पद्धतीने जर ऍग्रिकल्चर किंवा इतर गोष्टी जर अस्तित्व त्यांचं धोक्यात आलं तर आपल्याला अन्न पुरवठा कसा होणार? एवढ्या सगळ्या लोकसंख्येला आपण अन्न कसं पुरवू शकतो? हा एक पहिला प्रश्न झाला. याच्या जोडीला जे इतर आपण साधारणपणे पर्यावरणात म्हणतो की काही पीचा उल्लेख येतो. हा एक पी म्हणजे पहिला पॉप्युलेशन, दुसरा म्हणजे याच्या जोडीला पॉवर्टी म्हणजे पर्यायाने गरिबी पसरते सगळीकडे. मग याच्यानंतर पोल्युशन हा एक अजून पी येतो, की हे सगळं जेव्हा वाढतं त्यावेळी प्रदूषण हे आपल्याला जाणवतं. वेगवेगळ्या स्तरावर ते चालू आहे. एअर पोल्युशन, वॉटर पोल्युशन, नॉईज पोल्युशन, म्हणजे ह्या ज्या गोष्टी ह्याच्यावर याला पण आळा घातला पाहिजे. तर याच्यावर आपण मार्ग कसा काढणार? आता म्हणजेच याला आपण जे म्हटलं होतं की
applied biology helps us to solve these problems. So improve our quality of life. म्हणजे आपलं जे आयुष्यमान आहे, आपलं जे स्वास्थ्य आहे, मानसिक स्वास्थ्य आणि शारीरिक स्वास्थ्य हे सुदृढ करणे, हे याच्यामधनं आपण होऊ शकतं. ह्या आपल्या ज्या गरजा आहेत, अन्न वस्त्र निवारा, बऱ्याचदा पोल्युशनमुळे आपण आजारी पडतो आणि हल्ली तर हे प्रमाण वरच्यावर वाढतच चाललंय. लहान मुलांमध्ये स्पेशली अस्थमा किंवा छातीचे विकार याचं प्रमाण वाढत चाललंय. तर याला जर आळा घालायचा झाला तर पहिली गोष्ट प्रदूषण कमी करा. कमी करताना काही गोष्टी आपण टाळू शकत नाही, उदाहरणार्थ प्लास्टिक पण मग त्याचा वापर कसा करावा काय, मग तिथे 3R प्रिन्सिपल, रिड्यूस, रियूज, रिसायकल इत्यादी. तर या पद्धतीने आपल्या शारीरिक स्वास्थ्याचा जर आपण प्रामुख्याने विचार केला तर त्याच्यामध्ये अप्लाइड बायोलॉजी हेल्प्स अस टू अंडरस्टँड and then focus the practical use of biology or the biological knowledge in solving these problems. As we have seen earlier, to improve the quality of human life. म्हणजेच ह्याच्यामध्ये पर्यायाने आपण जे नैसर्गिक स्रोत वापरतो, नॅचरल रिसोर्सेस, त्याचा काटकसरीने वापर, उदाहरणार्थ पेट्रोल, डिझेल, याला आपण फॉसिल फ्युएल म्हणतो, हे जर ज्या पद्धतीने आपण वापरतोय ते पुढे जर बघितलं तर काही 50, 100, 1000, 500 या वर्षांमध्ये साठे नष्ट होतील. मग ते कसं काय करायचं, त्याच्यावर सोल्युशन काय, हे सगळं होताना प्रदूषणामुळे आपल्या प्रकृतीवर परिणाम होतो, स्वास्थ्याला घातक गोष्टी आहेत, याच्यावर आपण पर्याय काय शोधणार. सो इन शॉर्ट, दी अप्लाइड बायोलॉजी डील्स विथ सॉल्विंग ऑल दीज प्रॉब्लेम्स. सो दॅट इज वेअर वी ट्राय टू अंडरस्टँड बेसिक्स ऑफ बायोलॉजी अँड देन अप्लाय दीज इन दी टेक्नॉलॉजीज टू सॉल्व दी प्रॉब्लेम्स. आता ह्याला जर आपण थोडंसं लिखाणाच्या स्वरूपात विचार करायचा म्हटलं तर अप्लाइड बायोलॉजी हेल्प्स ऑर इट इम्प्रूव्ज द इफेक्ट्स ह्युमन्स हॅव ऑन अवर एन्व्हायरमेंट. आपल्यामुळे जो काही प्रदूषणाचा ऱ्हास होतोय ते नॉर्मलला आणले. कॉन्झर्विंग दी नॅचरल हॅबिटॅट्स, म्हणजे जे प्राणी आहेत त्यांचे जे नैसर्गिक राहण्याच्या जागा आहेत त्या जतन करणे. सेव्हिंग ऑर कॉन्झर्विंग दी एंडेंजर्ड स्पीशीज, एंडेंजर्ड म्हणजे जे आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत, किंवा रिड्युसिंग दी इफेक्ट्स ऑफ एन्व्हायरमेंटल पोल्युशन. मग हे सगळं करायला आपल्याला कुठेतरी एक निर्णय घ्यायला लागतो, म्हणजेच टू मेक द जजमेंट्स ऑन हाऊ वी शुड यूज अवर नॉलेज. हा अप्लाइड बायोलॉजीचा मोठा फायदा आहे. थोडक्यात या जगामध्ये आत्ताच्या घडीला बायोलॉजी अँड इट्स ऍप्लिकेशन्स आर मोर इम्पॉर्टंट इव्हन इन टुडेज वर्ल्ड. म्हणजे तुम्हाला एक परवलीचा शब्द सांगतो का इथे, बायोटेक्नॉलॉजी. बायोटेक्नॉलॉजी जर तुम्हाला वापरायची असेल तर तुम्हाला बायोलॉजीचं ज्ञान पाहिजे, त्याच्या जोडीला इतरही काही ब्रांचेस आहेत त्याचंही ज्ञान आपल्याला आवश्यक असतं. मग आपण हे जे आता चर्चा केली हे विषय आपल्याला सोपे होऊ शकतात. टू गेट दिस नॉलेज ऑफ बायोलॉजी वी अंडरस्टँड वन टर्म हिअर, किंवा ही गोष्ट आपल्याला माहिती पाहिजे. याला आपण डायव्हर्सिटी किंवा बायोडायव्हर्सिटी म्हणतात, जैवविविधता. आता जैवविविधता म्हणजे आपल्या पृथ्वीवर जे काही गोष्टी आहेत, प्राणी, वनस्पती प्रचंड प्रमाणात आहेत. जवळजवळ 12-12.5 लाख सगळ्या मिळून हे प्राणी वर्ग असतील, त्याच्यामध्ये 2.5 ते 3.25 लाख वनस्पती आहेत. नुसता कीटकांचा विचार केला तर जवळजवळ 7.5 लाख कीटक आहेत. मग या कीटकांमध्ये परत व्हरायटी किती आहे, जवळजवळ 29 म्हणजे 29 प्रकारच्या ऑर्डर्स आहेत. नुसते फुलपाखरं आणि इतर गोष्टी बघितल्या, मॉथ्स की ज्याला आपण पाकोळी म्हणतो, याही प्रचंड प्रमाणात आहेत. तर ही सगळी जी विविधता आहे याचं थोडक्यात आपल्याला आधी ज्ञान पाहिजे. मग याच्यावरनं आपण असंही बघू शकतो की आपल्याला जे गोष्टी डोळ्याला सहजी दिसत नाहीत. आता इथे तुम्ही बघता याच्यामध्ये समुद्र आहे, समुद्रात पाण्याच्या खाली इतकी विविधता आपण कल्पनाच करू शकत नाही. कोरल रीफ मध्ये बायोडायव्हर्सिटी प्रचंड प्रमाणात आहे. तसंच इथे आता पक्षी पण दाखवलं, पक्ष्यांची विविधता बघितली ते जवळजवळ डॉक्टर सलीम अली यांनी जेव्हा याच्यावर लेखन केलं, अभ्यास केला, जगभरामध्ये 7,000 आपला 8,900च्या आसपास पक्षी आहेत असं त्यांनी शोध लावला. म्हणजेच इथे हे पृथ्वीचं चित्र मध्यभागी का दाखवलंय तर टू अंडरस्टँड दी प्लॅनेट अर्थ, टू अंडरस्टँड इट्स इम्पॉर्टन्स, त्याचं महत्व काय आहे, बायोडायव्हर्सिटी या दृष्टीने, जैविक विविधता किंवा जैवविविधता.
आता याच्या खाली जर तुम्ही बघितलं तर ही जंगल आहेत किंवा आपल्याला या दिवसात तुम्ही जर बाहेर गेलात पठारावर कुठेही फिरायला तर तुम्हाला जवळजवळ 20-25 प्रकारची छोटी छोटी गवत फुलं दिसतील, रानफुलं. यांचं सहज म्हणून जरी आपण कलेक्शन केलं तर तो छानपैकी एक अभ्यास होऊन बसतो आणि त्याच्यामधून आपल्याला खूप गोष्टी शिकायलाही मिळतात. मग या सगळ्याला आपण म्हणतो बायोडायव्हर्सिटी. हॅव्हिंग नॉलेज ऑफ दिस बायोडायव्हर्सिटी इट हेल्प्स टू अंडरस्टँड द नेचर अराउंड. आणि मग त्याच्यामधनं आपले ज्या गरजा आहेत की अन्न, वस्त्र, निवारा किंवा औषधे या गोष्टींची निर्मिती आणि मग त्याच्यासाठी या नैसर्गिक साधन संपत्ती हे जे वैभव आहे याचा जागरूकतेने वापर करणे, सांभाळून वापर करणे हे आपल्याला तत्व यातून कळतं. कमिंग टू दी बेसिक ऍप्लिकेशन्स ऑफ दिस अप्लाइड बायोलॉजी. याच्यामध्ये दोन टर्म्स आपल्याला इथे येतात. एक आहे इकॉनॉमिक झुलॉजी, ही तुम्हाला दिसते इथे, आणि दुसरी आहे इकॉनॉमिक बॉटनी. आता इथे इकॉनॉमिक शब्द का घेतला? आपण जर इकॉनॉमिक्स या शब्दाचा विचार केला तर कुठेतरी अर्थव्यवस्था, अर्थशास्त्र वगैरे असं आपल्याला जाणवतं. मग झुलॉजी आणि अर्थशास्त्र म्हणजे पैशाचा काय संबंध, किंवा बॉटनी आणि अर्थशास्त्र यांचा काय संबंध? तर हे ज्ञान वापरून आपण जे काही गोष्टी शिकतो ज्याचा आपण उद्योगधंद्याच्या स्वरूपात वापर करू शकतो आणि त्यातून आपली उपजीविका किंवा शेतीला पूरक उद्योगधंदे आपण सुरू करू शकतो. म्हणून मी याला नाव दिलं इकॉनॉमिक झुलॉजी, इकॉनॉमिक बॉटनी. एक मात्र लक्षात ठेवा बरं का, की नुसतं उपयोगी हाच भाग याच्यात नाहीये. वेन यू से दिस वर्ड इकॉनॉमिक मध्ये साधारणपणे दोन गोष्टींचा विचार असतो, की एक म्हणजे त्याची उपयोगिता, त्याचा उपयोग काय होतो, त्याचवेळी त्याच्यापासून त्रास काही होतो का. आता कीटकांचा थोडक्यात इथे जर विचार केला तर डासांचा त्रास होतो, मलेरिया, इतर आजार हे पसरायला डास मदत करतात. पण त्याचवेळी इतर किडे, रेशमाचा किडा, याचा उपयोग रेशीम तयार करायला होतो. याच पद्धतीने जर आपण बॉटनीचं एक उदाहरण घ्यायचा प्रयत्न केला इकॉनॉमिक झुलॉजी मध्ये, तर यात आपल्याला जाणवतं की मशरूम, आता मशरूमचा खाण्यासाठी उपयोग होतो, पण त्याचवेळी निसर्गात जे अतिशय सुंदर ब्राईटली कलर्ड मशरूम्स आहेत ते नेहमी विषारी असतात, म्हणून ती आपण खात नाही, किंवा प्राण्यांनाही ते कळतं कुठलं खायचं नाही खायचं. तर इथे हा विचार लक्षात ठेवा की इकॉनॉमिक झुलॉजी अँड बॉटनी कन्सिडर्स बोथ दी आस्पेक्ट्स युजफुल अँड हार्मफुल. आता बेसिक ऍप्लिकेशन जर म्हटले किंवा अप्लाइड बायोलॉजीचं क्षेत्र किती आहे, तर हे भरपूर मोठं आहे. आपल्याला ज्या साधारण ब्रँचेस माहिती आहेत किंवा असाव्यात माहिती, बायोकेमिस्ट्री, सेल बायोलॉजी, मायक्रोबायोलॉजी, नंतर इकॉलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, मॉलिक्युलर बायोलॉजी, मॉर्फॉलॉजी, अॅनॉटॉमी, फिजिओलॉजी, हिस्टॉलॉजी, पॅथॉलॉजी, बायोस्टॅटिस्टिक्स अँड सो ऑन. आता तुम्हाला बायोकेमिस्ट्री माहिती, जी आपल्याला केमिस्ट्री ज्याचा अभ्यास साधारणपणे वनस्पती, प्राणी यांच्याशी निगडीत असा आपण करतो, म्हणजेच कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, फॅट्स, प्रोटीन सिंथेसिस एटसेट्रा एटसेट्रा. एन्झाइम्स ऑल्सो वी कन्सिडर अंडर बायोकेमिस्ट्री. सेल बायोलॉजी, प्रत्येक ऑर्गॅनिझम मध्ये शेवटी युनिसेल्युलॅरिटी किंवा त्यांच्यामध्ये युनिटी काय असा जर विचार केला तर एक पेशी आहे, सेल आहे. मग ही अॅनिमल सेल, प्लांट सेल, मग त्याचा अभ्यास, मग त्या सेलच्या लेव्हलला जाऊन काय काय होतं याचा अभ्यास सेल बायोलॉजीमध्ये होतो. मायक्रोबायोलॉजी, जेवढे काही मायक्रोब्स आहेत, डोळ्याला न दिसणारे पण मायक्रोस्कोप किंवा इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप खाली ज्या गोष्टी दिसतात त्यांचा अभ्यास, त्यांचा पर्यायाने उपयोग, त्यांच्यापासून होणारा त्रास, या गोष्टी आपण मायक्रोबायोलॉजीमध्ये बघतो. इकॉलॉजी हे आपण मागच्या वेळी बघितलेलंच आहे, पर्यावरण शास्त्र, हल्ली त्याला नवीन शब्द आलाय की एन्व्हायरमेंटल स्टडीज. बायोटेक्नॉलॉजी, जैव तंत्रज्ञान, ही एक फार वेगाने फोफावत चाललेली ब्रँच आहे बायोलॉजीशी निगडीत अशी. मॉलिक्युलर बायोलॉजी, बायोटेक्नॉलॉजी जर व्यवस्थित कळायचं असेल तर तुम्हाला मायक्रोबायोलॉजी माहिती पाहिजे, सेल बायोलॉजी माहिती पाहिजे, बायोकेमिस्ट्रीची माहिती पाहिजे. त्याच वेळी डीएनए, आरएनए हे जे आहेत मॉलिक्युलर लेव्हलला ज्या गोष्टी आहेत, न्यूक्लिक ऍसिड ज्याला आपण म्हणतो, त्याचा अभ्यास, जीन्स, आणि जीन्स कंट्रोल एव्हरीथिंग, ते कंट्रोल प्रोटीन सिंथेसिस आणि पर्यायाने
त्या प्राण्याचं संपूर्ण त्याला आपण ब्लूप्रिंट म्हणतो DNA ला, म्हणजे ही माहिती आपल्याला पाहिजे. थोडंसं आपण बेसिक झुलॉजी बॉटनी बघितलं तर त्यात मॉर्फॉलॉजी, अॅनाटॉमी, फिजिओलॉजी ह्या टर्म्स येतात. मॉर्फॉलॉजी म्हणजे त्याचा बाह्य भाग, बाह्य स्वरूप काय आहे, एक्सटर्नल मॉर्फॉलॉजी. अॅनाटॉमी त्याचं इंटरनल स्ट्रक्चर, आंतररचना कशी आहे. फिजिओलॉजी हे सगळं असताना त्याला एक ठराविक कार्य करायला लागतं, तर ती कार्य कशी केली जातात. हिस्टॉलॉजी जर टिश्यू लेवलला विचार केला तर त्याची रचना कशी आहे. आणि मग याच्यामध्ये विकृती आली तर ते एक शास्त्र आहे, पॅथॉलॉजी. म्हणजे या पद्धतीने याचा मेडिसिनकडे पण अभ्यास होऊ शकतो. आणि या सगळ्या ह्याला जेव्हा तुम्हाला हे सिद्ध करायला लागतं एखादं संशोधन, तिथे तुम्हाला बायोस्टॅटिस्टिक्स याचा वापर अनिवार्य आहे. म्हणून मग ह्या एवढ्या बेसिक गोष्टी साधारणपणे अप्लाइड बायोलॉजीच्या अंडर येऊ शकतात. आता आज आपण काय करणार आहोत, तर आता हे चित्र बघून तुमच्या लक्षात येईल बा की आपला आजचा डिस्कशनचा जो मुद्दा आहे तो हळूहळू ओघाने अन्न या मुख्य गरजेकडे आपलं वळतोय. त्याच्या जोडीला जिथे काही आवश्यकता भासेल त्याप्रमाणे आपण वस्त्र निर्मिती याच्याकडे पण बघणार आहोत, पण पर्यायाने अप्लाइड बायोलॉजी या माध्यमातून. आता इथे जर बघितलं आपण तर इथे तुम्हाला सहज दिसतंय बा एक छानपैकी सजवलेलं ताट आहे. याच्यामध्ये फ्रुट्स, व्हेजिटेबल्स, फळं पण ठेवलेली आहेत, ब्रेड आणि इतर काही गोष्टी, सिरियल्स म्हणजे आपले गहू, भात, ज्वारी, बाजरी याचे काही पदार्थही ठेवलेत, बटाटा आहे. आता नंतर दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, मिल्क अँड डेअरी प्रोडक्ट्स और मिल्क प्रोडक्ट्स. नंतर फूड कंटेनिंग फॅट अँड शुगर्स, हे महत्वाचं. शुगर्स आर मेन सोर्स ऑफ एनर्जी, दॅट इज कार्बोहायड्रेट्स. आणि मग शेवटी मांसाहार जिथे असेल त्याच्यामध्ये मग मीठ म्हणजे चिकन, मटन किंवा फिश वगैरे वगैरे. तर ह्याच्यावरून आपल्याला लक्षात येईल की ही अन्नाची जी गरज आहे याच्याकडे आपण आता अप्लाइड बायोलॉजी या दृष्टीने बघतो की मला पूरक जे अन्न आहे ते कसं तयार करता येईल. इथे आपल्याला एक थोडासा विचार असा केला पाहिजे की डोमेस्टिकेशन ऑफ अॅनिमल्स. मग इथे मी एक तुम्हाला थोडासा गमतीशीर प्रश्न विचारतो की माणूस जेव्हा अस्तित्वात आला, पुढे माणूस सेटल झाला, त्याने शेती करायला सुरुवात केली, जो हंटर गॅदरर असं त्याचं जे स्वरूप होतं की भटकी, त्या भटक्यापासून ते एका जागी सेटल झाले. मग त्यावेळी माणसाने पहिला प्राणी कुठला पाळला, विच इज द फर्स्ट अॅनिमल विच वॉज डोमेस्टिकेटेड. एखाद्या वेळेस तुम्ही म्हणू शकाल गाय असेल, बैल असेल किंवा इतर काही पक्षी असेल, पोपट असेल. पहिला प्राणी जो माणसाने पाळला त्याचं नाव आहे कुत्रा. डोमेस्टिकेशन ऑफ अॅनिमल्स, द फर्स्ट अॅनिमल विच वॉज डोमेस्टिकेटेड वॉज डॉग, फॉलोड बाय फ्यू अदर अॅनिमल्स लाईक देन काऊज अँड बफेलोज. मग त्याच्यामध्ये बैल पण आले आणि मग बैलाचा उपयोग शेतीसाठी वगैरे असा हळूहळू तो शिकत गेला अनुभवामधून. तर याने आपण जरा आपला मूळ जो संभाषणाचा विषय हा आता डोमेस्टिकेशन ऑफ अॅनिमल्स ह्याच्यावर आता आपण भर पहिल्या भागात जास्ती देतोय. इथे तुम्ही बघू शकता एक यादी तुमच्या समोर आहे. आता दी फर्स्ट डिस्कशन वी विल हॅव इज ऑन पोल्ट्री, कुक्कुट पालन. दुसरा जो आहे तो एपीकल्चर म्हणजे मधुमक्षिका पालन. तिसरा जो आपला विषय असेल तो सेरिकल्चर, रेशमाचे किडे, त्याची पैदास. त्याच्या पुढचं म्हणजे फिशरी. फिशरी म्हणजे नुसते मासे असं नका समजू हा, की पाण्यामध्ये जे काही गोष्टी होतात, मग ते खेकडे असतील, मासेही असतील, काही मृदुकाय प्राणी पण असतील, प्रॉन्स असतील, कोळंबी वगैरे, हे सगळे मिळून फिशरीचा विचार. आणि मग फक्त मत्स्योत्पादन किंवा मत्स्य शेती याचा जर विचार केला तर पिसिकल्चर. असं आपण या विषयावरती आज चर्चा करणार आहोत. याच्यामध्ये जर व्याख्याच आपण बघायची झाली किंवा करायची झाली तर इथे हे शब्द महत्वाचे आहेत. सायंटिफिक रेअरिंग ऑफ बर्ड्स फॉर कमर्शियल प्रोडक्शन ऑफ एग्ज अँड मीट इज नोन ॲज पोल्ट्री किंवा पोल्ट्री सायन्स. हे शेवटी सायन्स आहे, शास्त्र आहे याच्या मागे. तसं कोंबड्या आपण खेड्यात बघतो, कोंबड्या बरेच लोक पाळतात, पण काही लोक 30,000 पाळतात, 3 लाख पाळतात. मग ती जे झाले ते सायंटिफिक रेअरिंग चालू. मग त्याच्यामध्ये रेअरिंग म्हणजे काय, तर त्यांना वेगळे करणे, त्यांना पिंजरं, घर वेगळं देणे, त्यांचं खाद्य वगैरे बघणे. आणि हे शेवटी पक्षी आहेत. कोंबडी हे पक्षी जातीचा प्राणी आहे. मग त्याच्यामध्ये जे काही पक्षी आपण अंडी आणि मांस याच्यासाठी त्यांचं प्रोडक्शन किंवा त्यांचं पुनरुत्पादन वगैरे त्यांना पाळतो, याला आपण म्हणतो पोल्ट्री. एपीकल्चर. आता एपीकल्चर मध्ये एपी हा जो शब्द आहे हा एपिस ह्याच्यावरनं आलाय.
बायोलॉजीच्या भाषेमध्ये तुम्हाला माहित असेल एखाद वेळेस की कॅरोलस लिनियसने जी बायनॉमियल नॉमेनक्लेचर सिस्टीम दिली, द्विनाम पद्धत, त्याच्यामध्ये एक जेनेरा आणि एक स्पीशीज असं नाव आपण बघतो की जसं आपलं नाव आहे होमोसेपियन, तसं मधमाशीचं नाव आहे एपिस इंडिका, एपिस सेराना इंडिका. मग त्याच्यामधला हा एपिस इथे घेतलाय आणि त्या एपी कल्चर की त्याचं कल्चर, त्याचं जतन, त्याचं रेअरिंग, याला आपण म्हणतो एपी कल्चर. कशासाठी? तर मधमाशा काय करतात, त्या परागकण गोळा करतात, नंतर नेक्टर म्हणजे जो साखरेचा द्रवरूप पदार्थ असतो फुलांमध्ये तो गोळा करतात, त्याच्यापासून मध तयार करतात. परत त्यांच्या शरीरामध्ये काही ग्रंथी असतात कामकरी माशांमध्ये, त्याच्यापासून वॅक्स प्रोडक्शन होतं. सो कमर्शियल प्रोडक्शन ऑफ हनी अँड वॅक्स इज कन्सिडर्ड अंडर एपिकल्चर. सेरिकल्चर again is a scientific activity which involves rearing and taking care of silk worms. आता वर्म शब्द काय, मेनली आपण रेशमाचे किडे पाळतो, म्हणजे आळ्या जे असतात त्याची जास्त काळजी घेतो, त्यांना वाढवतो आणि त्याच्यापासून मग कमर्शियल जे सिल्क आहे ते तयार करतो. ही ब्रांच झाली सेरिकल्चर. फिशरी आता तुम्हाला मगाशी म्हटलं तसं की ह्या सगळ्या गोष्टी येतात, मासेही येतात, क्रॅब्स, खेकडे, क्लॅम, प्रॉन्स, ऑयस्टर्स, कोळंबी, या सगळ्या गोष्टी आल्या. म्हणजे थोडक्यात अक्वॅटिक म्हणजे इथे दोन आले, फ्रेश वॉटर, मरीन, एस्च्युराईन, तिन्ही प्रकार राहतात. पीसी कल्चर म्हणजे स्पेसिफिकली माशांची शेती असेल, मत्स्य शेती, फिश फार्मिंग. मग याच्यामध्ये 2-3 प्रकार येऊ शकतात. परत एक तर समुद्रामधले असेल तर फिश कॅप्चर होऊ शकतं की मासे नुसते पकडणे, आणि जर माझ्याकडे तळं मी तयार केलं, फ्रेश वॉटर पॉन्ड, आणि मत्स्य शेती सुरू केली, तर मग इथे रोहू, कतला, मृगळ वगैरे या जातींचा विचार होऊ शकतो. सो दिस इज इन शॉर्ट इज पीसी कल्चर. नाउ लेट अस कॉन्सन्ट्रेट ऑन फर्स्ट ऍक्टिव्हिटी, दॅट इज पोल्ट्री. आता याच्यात काय दिसतंय बघा तुम्हाला, हे आपल्या परिचयाचे आहेत बघा की ह्या एक तर पांढऱ्या रंगाच्या कोंबड्या आहेत सगळ्या. बरं, याच्यात कोंबडी आहे का कोंबडा आहे का पिल्ला आहे, हे मिक्स आहे. हे जर बघितले तुम्ही तर याला ज्याला तुरा यायला सुरुवात झालीय, हे 1, 2, 3 हे जे आहेत हे मेल्स आहेत, दीज आर कॉकरल, ज्याला कोंबडा म्हणतो आपण. आणि हे जे आहे आता ज्यांना तुरा नाही आहे ते या माद्या आहेत, दिस इज अ फिमेल म्हणजेच हेन, याला आपण कोंबडी म्हणतो. यातली जर यंग हेन असेल तर तिला पुले हा शब्द आहे. तर अशा पद्धतीने या पांढऱ्या रंगाच्या म्हणजे या जातीचं एक नाव आहे पहा, लेगॉन, व्हाईट लेगॉन. आपल्या देशातही खूप कॉमन आहे. आता आपण जेव्हा चिकन मार्केटमधनं आणायला जातो तिथे काय वेळा पिंजऱ्यात अशा पांढऱ्या कोंबड्या ठेवलेल्या दिसतात, त्या जातीचं नाव लक्षात ठेवा. याला आपण ब्रीड शब्द म्हणतो. व्हॉट आर दी पोल्ट्री ब्रीड्स कॉमनली फॉलोड ऑल ओव्हर दी वर्ल्ड. आता याची आपण माहिती घेऊया. तर त्याच्या आधी थोडस पोल्ट्री म्हणजे काय याच्याकडे आपण जाऊ. आता पोल्ट्री किंवा कुक्कुट पालन याला मी असं म्हणेन की हे एक शेतीला पूरक व्यवसाय आहे, उद्योग आहे. सो दिस इज अॅग्रो बेस्ड बिझनेस प्रपोजल ऑर ऍक्टिव्हिटी. याला पर्यायाने जे भांडवल मला टाकायला लागतं पैशाच्या स्वरूपात ते कमी प्रमाणात लागतं. इन्फ्रास्ट्रक्चर, इथे मला काय गोष्टींची आवश्यकता आहे, साधन सामग्री, तर पहिले जमीन पाहिजे माझ्याकडे, पाण्याची मुबलकता पाहिजे, मुबलक पाणी पाहिजे, आणि इलेक्ट्रिसिटी, वीज माझ्याकडे पाहिजे. आणि मग ह्याच्यामधनं माझा याचं ऑब्जेक्टिव्ह किंवा एम ज्याला आपण म्हणतो की माझा उद्देश काय हे पोल्ट्री सुरू करण्यामागे किंवा कुक्कुट पालनामागे, ते आपल्याला आधी आत्मसात केलं पाहिजे की एम आय गोइंग टू प्रोड्यूस इट ओनली फॉर द प्रोडक्शन ऑफ एग्स और ओनली फॉर द प्रोडक्शन ऑफ मीट और चिकन फॉर इटिंग पर्पज और बोथ. मग जिथे मी त्यांचा वापर फक्त अन्न आणि मीठ किंवा चिकन या पद्धतीने करणार आहे त्याला आपण ब्रॉयलर म्हणतो. तुम्ही खूपदा पाट्या पाहिल्या असतील पहा, येथे ब्रॉयलर चिकन मिळेल, काही ठिकाणी ते चुकून बॉयलर चिकन मिळेल असं लिहितं. तर बॉयलर चुकीचा आहे शब्द, याचा सायंटिफिक शब्द आहे ब्रॉयलर. ब्रॉयलर म्हणजे दी बर्ड विच इज सोल्ड फॉर दी पर्पज ऑफ मीट. आणि दुसरा आहे लेअर. लेअर म्हणजे काय, तर अंडी घालणारी फक्त, म्हणजे कोंबडीचा वापर फक्त अंडी द्यायला, खाण्यासाठी नव्हे. पण मग असं जर जेव्हा मी कुक्कुट पालन या ऍक्टिव्हिटीचा विचार करतो तर हे दिसायला फार सोपं दिसतं की रोजच्या 50-100 कोंबड्या विकल्या, 50 रुपये, 100 रुपये या हिशोबाने एक विकली तर मला दिवसाला एवढं उत्पन्न होणार. पण हे वाटतं तेवढं सोपं नाही. जसं प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला हार्ड आहे, इट इज अ हार्डशिप, त्याच्यामध्ये लेबर इन्व्हॉल्ड आहे, त्याच्यामध्ये इन्स्पेक्शन आहे,
पैसे तर गुंतवलेच आहेत, त्या पैशामधनं तुम्हाला प्रॉफिट व्हायला पाहिजे. या सगळा विचार जर केला तर या ऍक्टिव्हिटीजमध्ये मेंटेनन्स हा भरपूर लागतो. मेंटेनन्स म्हणजे देखभाल. असं चालत नाही की मी आज सकाळी पोल्ट्री माझी एक चक्कर मारली आणि आता मी 10 दिवसांनी जातो. नो, every day maybe 3 to 4 times, or maybe at midnight also you have to go and inspect your poultry. So it is quite labor oriented plus maintenance oriented business proposal, but based on biological activity. तर मगाशी जे आपण म्हणत होतो की व्हॉट आर दी पोल्ट्री ब्रीड्स किंवा याच्या जाती काय येतो. आम्हाला साधारणपणे आता कोंबडी म्हटलं की 1-2-4 रंगाचे दिसतात खेड्यातल्या किंवा आजूबाजूला व्हाईट लेगॉन माहितीये, पण जगभर जर आपण बघितलं there are easily about more than 100 breeds, but we will concentrate on major 4 groups here. आता याच्यामध्ये त्याचं ग्रुपिंग परत थोडं वेगळंही केलेलं आहे. आता आपण काही चित्रावरनं याला बघूयात की याची सुरुवात कशी झाली. मुळात की जंगली जो कोंबडा आहे याला आपण म्हणतो रेड जंगल फाऊल. हा इथे दिसतोय बा तुम्हाला, छान तुरेवाला लालसर काळपट असा कोंबडा, अतिशय रुबाबदार असतो हा आणि चांगला जाडजुडही दिसतो असा. तर याचं सायंटिफिक नाव लक्षात ठेवा, गॅलस गॅलस. मग या गॅलस गॅलस पासून ज्या पुढे जाती निर्माण केल्या माणसाने डोमेस्टिकेशन मधून, तर त्याला नाव दिलं मग गॅलस डोमेस्टिकस. मग ह्याच्यामध्ये आता भारतात काही जाती सापडतात, मेडिटेरेनियन, काही अमेरिकन ब्रीड्स आहेत, काही ब्रिटन ब्रीड्स आहेत वगैरे वगैरे. त्या पद्धतीने काही भारतामधले जे फेमस ब्रीड्स आहेत किंवा जाती आहेत, हा असील जातीचा एक आहे पा. हा असील तुम्हाला जर काही सिनेमात बघितल्याचं आठवत असेल तर राजस्थान, पंजाब या ठिकाणी कोंबड्यांच्या झुंजी लागतात पा. त्या झुंजीमध्ये जो एक कोंबडा दिसतो तो हा असतो असील. मोठा तगडा असा उंच दिप्पाडही आहे, पण तुम्ही पाहिलं तर हा जाडा आहे आणि हा तगडा आहे. हा फरक आहे याच्यामध्ये. काही ठिकाणी तुम्हाला हॉटेल्समध्ये किंवा कुठे फिरायला गेला तर ही वॅक 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 करून आपल्या मागे लागणारी किंवा अशी गीज दिसतात. हे बदकांच्या जाती झाल्या. हे सुद्धा अंडी आणि खायला लोक वापरतात. म्हणजे बर्ड्स मध्ये विचार केला पोल्ट्रीमध्ये तर गीज इज ऑल्सो इन्क्लुडेड. आता हीच अजून एक ब्रीड आहे बा, प्लायमाउथ. प्लायमाउथ ही एक ब्रीड आहे. इथे रंग लक्षात ठेवा, या रंगाला बार म्हणतो आपण. ह्याच्याच खाली जर बघितलंय ते काळसर रंगाच्या कोंबड्या, ज्याला ऑस्ट्रलॉप व्हरायटी म्हणतात किंवा ऑस्ट्रलॉप ब्रीड. आता इथे मी थोडस बायफर्केशन असं दाखवलंय, ब्रॉयलर कसं, लेअर कसं आणि हे सिल्की म्हणून. म्हणजे हे छोटे दिखाऊ असे आहेत. हे सिल्की, हे लेअर म्हणजे अंडी घालणारी कोंबडी साधारण अशी आहे आणि ही ब्रॉयलर म्हणजे खाण्यासाठी आणि हा याचा मेल. आता या पद्धतीने हे जर बघितलं तर या जातीचं नाव आहे वायंडोट. इथे व्हाईट लेगॉनची कन्फ्युज नका करू. आणि हे जर वरची बघितली तर रोड आयलंड रेड RIR ही एक व्हरायटी इथे आहे. तर अशा या काही कोंबड्यांच्या जाती किंवा ब्रीड्स आपण म्हणू शकतो. जसं आपण मगाशी म्हणत होतो की याचं ग्रुपिंग नेमकं कसं करावं, थोडक्यात या लेवलला जर समजून घ्यायचं झालं तर कॉमन पोल्ट्री ब्रीड्स आर आयडेंटिफाईड और दे आर ग्रुप्ड इन मेजर 3 to 4 ग्रुप्स. इंडियन ब्रीड्स असील, ब्रह्मा, बर्सा, तेलिचेरी. मेडिटेरेनियन म्हणजे व्हाईट लेगॉन, मिनोर्का, अंकोना वगैरे. UK म्हणजे ब्रिटन मधले कुठले तर ऑस्ट्रलॉप्स, ऑर्पिंग्टन, ससेक्स. क्रिकेटमध्ये हा शब्द येतो परगाणा, अशा अर्थी ससेक्स. US रोड आयलंड रेड हे तिथली व्हरायटी आहे, प्लायमाउथ, वायंडोट आणि ही एक आहे न्यू हॅम्पशायर. ही नावं थोडी लक्षात ठेवा. आता पुढचं असं आहे की मला जर कुक्कुट पालन करायचं झालं तर मला स्वतःला छान बंगला आहे, घर आहे, फ्लॅट आहे किंवा झोपडीत असेल एखाद्या वेळेस, पण ती छान सारवलेली आहे. तर या पद्धतीने मला कोंबड्या सुद्धा पाळायच्या झाल्या तर मला कोंबड्यांना चांगलं घर देणं आवश्यक आहे. जर मला 3-4च पाळायच्या तर जसं खेड्यामध्ये आपलं चालतं की एक 7-8 कोंबड्या टोपली खाली ठेवलेल्या असतात, त्यांना वेगळं घर नसतं, सकाळ झाले की सोडून द्यायच्या, संध्याकाळी घराभोवती जमतात, त्यांचे ते चरतात. पण याच्यापेक्षा जेव्हा आता या चित्रात तुम्ही बघताय पहा की इथे जर बघितलं तर जवळपास 30,000 किंवा त्याहून जास्ती आपल्याला कोंबड्या एका जागी दिसतात. या पद्धतीने जेव्हा मी विचार करतो की एवढ्या कोंबड्या मला एकत्र ठेवायच्या, तर हे जे आहे पोल्ट्री हाऊस, सायंटिफिक डिझाईन ऑफ पोल्ट्री हाऊस इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजेच याच्यामध्ये स्पेस, त्या घरामध्ये कोंबड्यांना हवा, लाईट, पाणी, खाद्य, परत त्यांची विष्ठा जी पडणार आहे ती, या सगळ्या गोष्टींचा विल्हेवाट सुद्धा नीट लागली पाहिजे. वेळच्या वेळी खाणं पिणं झालं पाहिजे, परत ते आजारी पडायला नको आणि हेल्दी राहायला पाहिजेत.
असं मिळून हे पोल्ट्री हाऊसचं डिझाईन असतं. आता याच्यामध्ये 2-3 प्रकारे लोक फॉलो करतात. अगदी जर भरपूर पैसे इन्व्हेस्ट करून पोल्ट्री सुरू करायची असेल तर एका पिंजऱ्यात एक कोंबडी असं मिळून ओळीने 3-3 हजार पिंजरे दिसतात. एकावर एक अशी मी 2-3 2 टायर 3 टायर सिस्टीम ठेवू शकतो. त्याच्यामधनं मला चालायला जागा असते. चालताना मी दोन्ही बाजूला सहज बघू शकतो. त्या पिंजऱ्याचा आकार असा असतो की अंड दिलेलं बरोबर घरंगळत पुढे येईल आणि तुम्हाला चालताना अंडी पण गोळा करता येतील. कोंबडीला ताण लागली तर त्या जाळीतून तोंड बाहेर काढून पाणी पिऊ शकते, खाऊ शकते, पण एकमेकाला मारू शकत नाही. विश्रांतीला पण जागा असते आणि या पद्धतीने एकमेकाच्या शेजारी राहून पण एकमेकाला टच न होता असं हे पोल्ट्री हाऊसचं डिझाईन असू शकतं. पण याला साहजिक खर्च जास्ती लागतो. फॅब्रिकेशन वगैरे बऱ्याच गोष्टी आल्या. मेटल कसं पाहिजे, गंजणारं नको, कोंबड्यांना अपाय नको, परत त्याचं रिपेअर्स निघायला नको, बऱ्याच गोष्टी आहेत. ह्याच्या जोडीला असं जर मी फ्लोअर एअरिंग केलं की त्यांना एका हॉलमध्ये सोडून दिल्या आणि त्या हॉलमध्ये मग किती कोंबड्या मावतील काय, मग त्याच्यामध्ये मी मेल फिमेल एकत्र ठेवणार का वेगळे ठेवणार, असा शास्त्रीय अभ्यास आधी बराच लागतो. त्याचं खरं म्हणजे ट्रेनिंग घ्यायला लागतं. फार अवघड नाहीये हे ट्रेनिंग. आपण काही आठवड्यांमध्ये पूर्ण करू शकतो आणि तुम्ही पोल्ट्री सुरू करू शकता जरी बायोलॉजी हा विषय नसला तरीही. शेवटी ह्याच्यामध्ये ज्ञान आत्मसात करणे, त्याचा पुरेपूर दृष्टीने उद्योगधंद्यामध्ये वापर करणे जागरूकतेने, हे महत्वाचं आहे. आता या फ्लोअर एअरिंग मध्ये मला काळजी काय घेतली पाहिजे की त्याच्यामध्ये जर पाणी जास्त मुरलं तर त्याच्यापासून फंगल वाढ होते, म्हणजे फंगस वाढतात. फंगस वाढलं की बॅक्टेरिया वाढतात. याच्यामुळे कोंबड्यांना आजार पटकीने होतात. पण त्या दृष्टीने फ्लोअरची अरेंजमेंट पाहिजे. त्याचवेळी कोंबडीचं खत, पोल्ट्रीच्या खताला भरपूर डिमांड आहे. ते चांगलं बायोलॉजिकल फर्टिलायझर म्हणूनही वापरतो आपण. मग ते खत मी कसं गोळा करायचं, त्या दृष्टीने माझं फ्लोअर अरेंजमेंट पाहिजे. त्याचवेळी मग ह्याच्यामध्ये कोंबड्यांमध्ये जर नॅचरल रिप्रोडक्शन किंवा ब्रीडिंग मी बघणार असेल तर 10 ते 12 कोंबड्यांमागे एक कोंबडा हे हिशेब ठेवून मला त्यांचं मिक्सिंग केलं पाहिजे. असं बरेच विषय आहे त्याच्यात. आता इथे बघा की पोल्ट्री हाऊसचं सायंटिफिक जर डिझाईन करायचं म्हटलं तर खरं म्हणजे इंजिनिअरिंग येतं इथे, आर्किटेक्चर. इथे तुम्ही बघताय चक्क नकाशा काढलेला आहे, ते डिझाईन कसं इथे बघितलंय, इथे बघा, इथे बघा. आता आणि इथे त्याचे हे दिले 10 बाय 12 फुटाचं हे घर आहे पोल्ट्रीचं. ह्याचा बारकावे आपल्याला आता शिरायची आवश्यकता नाहीये. पण हे मी तुम्हाला का दाखवतोय की हा खऱ्या अर्थाने जर मी व्यवसाय म्हणून सुरू केला तर ह्यात मला खूप खोलात जावं लागतं. प्रत्येक बारीक गोष्टीचा विचार करायला लागतो. दार कुठल्या दिशेला असेल, पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण, व्हेंटिलेशन, खिडक्या कशा असायला पाहिजेत, किती उंचीवर पाहिजेत. जर माझा खूप पाऊस काळातला भाग असेल तर मला पावसामुळे दमटपणा येऊ शकतो, मला काय काळजी घेतली पाहिजे. उन्हाळ्यामध्ये खूप गरम होतं, मग काय केलं पाहिजे. खूप थंडी आली तर पोल्ट्रीला त्रास होऊ शकतो. तुम्ही बघितलं असेल जाता येता की रात्रीचं जे कोंबड्या जिथे ठेवलेल्या असतात ना पोल्ट्री हाऊसला, त्याला रात्रीचे दिवे पण लावलेले दिसतात थंडीमध्ये. नंतर छोटी पिल्लं असतील तर ते जरा कमी उंचीवर दिवे आणून सोडतात अजून. म्हणजे असं बरेच मेंटेनन्सचा जो भाग आपण म्हटलं की हे डिझाईन मध्ये गोष्टी जातात. मग प्रत्येक ग्रुपला वेगळं वेगळं ठेवणे, असे पर्यायाने बराच मोठा अभ्यास आहे हा. दुसरं महत्वाची ऍक्टिव्हिटी म्हणजे फिडिंग. जसं तुम्ही आम्ही वेळच्या वेळी जेवतो, जेवायला उशीर झालाय, त्याला खूप भूक लागली आणि घरात काही नसलं तर चिडचिड होते. त्याच पद्धतीने जेव्हा तुम्ही बिझनेस म्हणून काही पक्षी पाळताय, पोल्ट्री ठेवलेली आहे, त्यांना वेळच्या वेळी खायला देणं हे सुद्धा महत्वाचं आहे. मग ते अन्न कसं असावं, तुम्ही आम्ही पोळी भाजी खातो ते उरलं सुरलं देऊन चालेल का, नाही. ह्याच्यासाठी सायंटिफिकली त्याला अन्न जे तयार करायला लागतं त्याला पोल्ट्री फीड म्हणतो. आता ते ब्रॉयलरसाठी वेगळं आहे. मग ब्रॉयलर मध्ये परत स्टार्टर प्रकार वेगळा आहे. मग त्यात काय काय येतं तर मेज म्हणजे मका, सोयाबीन त्याचं पावडर थोडी, जीएनसी, भाता पॉलिश, म्हणजे थोडक्यात तुम्हाला भाताचे प्रकार माहिती का, पॉलिश केलेला आणि न केलेला. भाताच्या मिल्स असतात, राईस मिल, मग तिच्यामधनं पॉलिश केलेला भात येतो. मग त्याची जी टरफलं उरलेली असतात ती, फिश मिल, उरलेले मासे जे आहेत त्यांचा भुगा करून तो मिक्स करतो. काही मिनरल्स वरून ऍड करायला लागतात, विटामिन्स लागतात, मग असं मिक्सचर. आणि मग हे सगळं मिळून त्याचं मेश म्हणजे मॅश म्हणजे ते बारीक करायला लागतं. शेवटी छोटे जीव असतील, छोटी पिल्लं असतील काही दिवसाची, तर ते मोठे तुकडे नाही खाऊ शकत, त्यांना खाता येईल त्या पद्धतीने ते बारीक करून द्यायला लागतात. तसं बऱ्याच गोष्टींचा याच्यात विचार केलेला आहे. मग ह्या
हिशेबाने फिडिंगचा विचार आपल्याला सायंटिफिकली लागतो. यात कमतरता झाली तर पोल्ट्रीच्या वाढीवर परिणाम होतो. जर तुम्हाला 6 महिन्यामध्ये 3 महिन्यामध्ये योग्य त्या वाढीचं पोल्ट्री नाही दिसली तर तुम्हाला तुमचं शेवटी प्रॉफिटवर पैशावर परिणाम होतो. याच पद्धतीने जर अंडी घालणे जे आहे, लेअरिंग जर माझा उद्देश असेल तर साधारणपणे एक कोंबडी 250 ते 220 अंडी घालते. ऑन हायर साईड 265 एग्स पर इयर, म्हणजे वर्षातले 365 पैकी 265-280 दिवस अंडी घालू शकतात. उरलेल्या दिवशी त्या खुडूक असतात, अंडी घालत नाहीत त्यावेळी. असं याने मग फिडिंग त्यांना किती पाहिजे, कसं पाहिजे, हा विचार पूर्ण शास्त्रीय दृष्ट्या आपल्याला करायला पाहिजे. जेव्हा आपल्याला जसं अति खाण्याने आजार येऊ शकतात, अपचन होतं, कारण बाहेरचं दूषित अन्न पोटात गेलं, जुलाब होतात, उलट्या होतात, विषबाधा होते, कधी डॉक्टरांकडे जातो, ताप आला, डोकं दुखतंय, फ्लू झाला, इन्फ्लुएन्झा, सध्या साथ येतात, व्हायरल, त्याला आपण इन्फ्लुएन्झा म्हणतो. अशा पद्धतीने कोंबड्यांमध्ये पण आजार भरपूर दिसतात. आता एक थोडी यादी इथे दिलेली आहे मी की याच्यामध्ये कॉमन डिसीजेस ऑफ द पोल्ट्री. बर्ड फ्लू तुम्हाला ऐकून माहिती आहे, याला एव्हियन इन्फ्लुएन्झा किंवा व्हायरल इन्फेक्शन म्हणतो. काही ठिकाणी जगात हे कोरिया वगैरे इथे, पण भारतातही बर्ड फ्लूची लागण झाली होती. काही ठिकाणी मुद्दाम कोंबड्या मारायला लागलेल्या आहेत लोकांना, आणि कित्येक ठिकाणी या रोगामुळे 3-3 हजार, 30,000, काही ठिकाणी 3 लाख एवढे पक्षी काही आठवड्यात मेले. म्हणजे विचार करा किती मोठा तोटाही होऊ शकतो. याच पद्धतीने जसं आपल्याला कॉलेरा होतं तसं फाऊल कॉलेरा, फाऊल पॉक्स, जसं चिकन पॉक्स, हेही आजार होतात. पुलोरम म्हणून एक आजार आहे, राणीखेत. याला एक आपल्याकडे पूर्वी खूप लोक घाबरायचे की रात्रभरात 3,000 कोंबड्या मेल्या, 3-4 दिवसात 3-4 ठिकाणच्या मिळून 30,000 कोंबड्या मेल्या. अशा प्रकारे हे आजार इतके गंभीर स्वरूपाचे असू शकतात, पसरतात. याला नवीन नाव आहे न्यू कॅसल डिसीज. काही ठिकाणी असा एक डिसीज आहे स्टार गेजिंग, म्हणजे ती कोंबडी अशी वर बघायला लागते. त्याचा इथला जो न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे, मानेमध्ये आणि मेंदूमध्ये काही गोष्टी अफेक्ट होतात आणि काही दिवसात मरते. काही कोंबड्या लुळ्या पडतात, उभं राहता येत नाही. मासे गंबोरो, ऍस्परजिलोसिस, मरेक्स डिसीज, असे बरेच आजार आहेत. पण आपण लक्षात कुठले ठेवायचे? बर्ड फ्लू, एव्हियन इन्फ्लुएन्झा दुसरं नाव, फाऊल पॉक्स, फाऊल कॉलेरा, पुलोरम, राणीखेत. मग याच्यावर उपाय काय आहे का? आहे. जसं पोलिओ का टीका तसं पोल्ट्रीमध्ये वॅक्सिनेशन, टीका हे आहेत. मग ते कितव्या दिवसापासून द्यायला पाहिजे, कधी द्यायचे, कुठल्या प्रमाणात द्यायचे, कुठे मिळतात? आता गव्हर्नमेंटने याच्यावर बरीच उपाययोजना केलेली आहे. खाजगी काही कंपन्यांनी औषधोपचार, आपलं औषध निर्मिती केलेली आहे. पुण्यामध्ये एक मोठी कंपनी आहे व्यंकटेश्वरा हॅचरीज, BV राव त्याचे मूळ संस्थापक. ते आता हयात नाही, पण खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी पोल्ट्रीचा प्रसार केला. बऱ्याच ठिकाणी फ्रोझन चिकन जे मिळतं ते आता गोदरेज सारखा कंपनी याच्यामध्ये आहे. मग याच्यामध्ये काही दिवसाची पिल्लं असताना तेव्हापासून त्यांना व्हॅक्सिन किंवा एक टीका द्यायला लागतो. मग याच्यामध्ये वय किती द्यायचं? 7 दिवसाचं. त्यावेळी कुठलं द्यायचं? तर राणीखेतचं व्हॅक्सिन द्यायचं. मग लासोटा म्हणून एक लस आहे, ते नाव दिलेलं आहे. मग ते किती द्यायचं? तर 1 थेंब द्यायचं. आणि कसं द्यायचं? तर डोळ्यामध्ये किंवा नागपुडीमध्ये. म्हणजे ते व्हॅक्सिन कसं घ्यायचं? जसं लहान बाळाला इंजेक्शनच्या ऐवजी पोलिओ ड्रॉप्स तोंडाने देतात, तसं इथे विचार केला का? दुसरी लस जी लागते ती 18 ते 21 दिवसांनी. कुठल्या डिसीजसाठी? तर गंभोरो. मग त्या व्हॅक्सिनचं नाव काय? IBD. मग हे लाईव्ह व्हॅक्सिन असतं, ते कुठं द्यायचं? 1 थेंब डोळ्यामध्ये. 30 ते 35 दिवसांनी राणीखेत, लासोटा याच्यासाठी. पण मग हे पाण्यामध्ये दिलं पाहिजे. असं याचं टाइम टेबल ठरलंय पा. जसं काही ठिकाणी आपल्याला टिटॅनस टॉक्साइडचं इंजेक्शन घ्यायला लागतं गंजलेलं काही लागलं तर, आणि मग त्याला बुस्टर डोसही असतात. तसा हा विचार इथे पण आहे. म्हणून याला आपण सायंटिफिक हा शब्द वापरतो की याच्या मागे शास्त्रीय दृष्टिकोन भरपूर आहे. आता इथे काही तुम्हाला व्हिज्युअल्स मुद्दाम दाखवतोय पहा. हे छोटं पिल्लू धरलंय. आता या ड्रॉपरने हळूच त्याला इजा न होता ते डोळ्यात थेंब टाकतायत. इथे हा ड्रॉपर वेगळा आहे, इथे धरलेला आहे. इथे आता ते दिल्यानंतर थोडा तसे एकत्र बसतात, कारण त्यांनाही काही जाणीव होते काहीतरी झालेलं आहे. पण इतके चिकटून बसतात म्हणून त्यांना ऊबही निर्माण होते, कारण लहान पिल्लांना जास्त ऊब लागते. तसंच आता काही दिवसांनी मग इथे जेव्हा पाण्यातनं ते द्यायला पाहिजे, असं याला ड्रिंकर म्हणतात. म्हणजे ह्याच्या जोडीला इक्विपमेंट, पोल्ट्री इक्विपमेंट हा वेगळा विषय.
की त्यांचं खाद्य कसं ठेवायचं, कुठे ठेवायचं, पाण्यात त्यांना प्यायला सोयीचं कसं पाहिजे. नाही तर कोंबड्यांना काय सवय असते, हा आकार नीट बघा, इथे जर मी पिंजरा ठेवला चौकोनी आणि हे केलं तर कोंबड्या वर बसतील. वर बसल्या की त्यांची सवय टपकी निशी करायची, ती या पाण्यात पडेल आणि मग ते दूषित पाणी होईल, घाण असेल त्याच्यात. म्हणून अशा याच्यावर कोंबडीला एक तर बसता येत नाही, बसली तर गरंगळून खाली येईल. पण म्हणून मग त्या इथे स्वच्छता राहते आणि हे पाण्याचे, याला ड्रिंकर्स म्हणतात. असे वेगवेगळे गोष्टी अनुभवाने लोकांनी शोधून काढल्यात. आता तुम्ही बऱ्याचदा पाहिलं असेल मार्केटमध्ये जी अशी हॅचरीज मधनं पिल्लं विकायला येतात, टोपल्याच्या टोपलं मार्केटला येतं, चुई 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 असं नाजूक आवाज करतात आणि सगळी अशी पिवळी नाजूक दिसतात. मग तुम्हाला याच्यावरती छोटेसे पंख असतात त्यांचे, इतके सुंदर दिसतात हे खरं, की त्याला असं गोजीरवाणा हा शब्द योग्य आणि उचलून घ्या असं वाटतं. मग ह्या छोट्या पिल्लाला, आता ही 8 दिवसाची असू शकतात, 10 दिवसाची असू शकतात, यांना वाढवण्याने असा कोंबडा तयार करणे किंवा कोंबडी तयार करणे आणि मग त्याचं जे काय तुमचा उद्देश आहे खाण्यासाठी, म्हणजे मटण किंवा मीठ म्हणून किंवा अंडी म्हणून, त्या दृष्टीने त्यांची वाढ करणे. आता हे अजून एक गोष्ट आहे, बा ह्याला तुरा दिसतोय छान, या तुऱ्यावरनं सुद्धा याचे काही जाती उपजाती होतात. दुसरं हे जेव्हा हळूहळू मोठे होतात, जसं लहान मुलं उचकारतात, भांडतात एकमेकाशी, आपणही भांडतो मधून मधून, तसं हे एकमेकाचं चोचीमध्ये हा तुरा धरून जखमी करतात एकमेकाला आणि खूपदा अशी भांडणं होतात. म्हणून मग एक ऑपरेशन इथे लागतं, डी बिकिंग. डी बिकिंग म्हणजे ही जी चोच आहे ही अशी त्या एका यंत्रामध्ये अशी धरायची आणि ते गरम केलेलं ब्लेड असतं, त्याने चोचीचा भाग खटकीने कापला जातो. काय वेळा सवय नसली तर त्या पिल्लालाही जाऊ शकते. पण हे डीबिकिंग साधारणपणे 20-25 दिवसांनी करायला लागतं, सुरुवातीला निदान 3 वेळा तरी. आणि मग या पद्धतीने एकमेकाला इजा करू शकत नाहीत. अशा बऱ्याच गोष्टी आहेत. अजून एक याच्यामध्ये मेंटेनन्सचा भाग सांगतो की 24 तासाच्या आत अंड्यातून पिल्लू बाहेर आल्यावर त्याचं इन्स्पेक्शन करणे, त्या मेथडला नाव आहे व्हेंट इन्स्पेक्शन, किंवा त्याची पंख बघून मग तो मेल का फिमेल ठरवणे. व्हेंट म्हणजे थोडक्यात मागच्या बाजूने त्याला आतमध्ये अंडाशय आहे का, तो मेल आहे, पेनिस आहे, म्हणून मग नर किंवा मादी असं ठरवायचं. नर असतील तर ते वेगळे काढायचे, माद्या वेगळ्या काढायचे. कारण का, जरा सांगा बरं विचार करून. कारण मला जर ते अंडी म्हणून हवे असतील आणि मी सगळी लहान पिल्लं एकत्र ठेवली असं वर्गीकरण न करता, आणि त्या 100 मध्ये 75 मेल्स आहेत आणि गंभीरांनी ते का ठेवले तर अंडी प्रोडक्शनसाठी. आणि अंडी हो, कोंबडा अंड देतो का, नाही देत, कोंबडीच अंड देते. मग हे असा अभ्यासाने गोष्टी लक्षात येतात आणि म्हणून 24 तासाच्या आत मेल फिमेल वेगळं करणे हे महत्वाचं ठरतं. तर अशा बऱ्याच इंटरेस्टिंग गोष्टी याच्यात आहेत तुम्हाला. आता अजून एक तुम्हाला माहितीये की अंड्यातून पिल्लू कधी बाहेर येतो, 21 दिवसांनी बरोबर. मग त्याला टेम्परेचर काय लागतं, 38 डिग्री सेल्सिअस. कोंबडी अंड उगवते. मग तुमच्याकडे जर 30,000 अंडी असतील, तुम्ही तेवढ्या कोंबड्या बसवणार का, नाही. आर्टिफिशियल इन्क्युबेटर वापरतात. मग या इन्क्युबेटरचं टेम्परेचर सेट करायला लागतं. अंडी साधारणपणे 8 तासाने एकदा अशी फिरवायला लागतात, नाहीतर ते आतल्या चिकटून बसतात, त्याचा जो द्रवरूप पदार्थ आहे, आतली मेम्ब्रेन येते, हे सगळं होऊ नये म्हणून ही काळजी बरीच घ्यायला लागते. आणि मग 21व्या त्या पद्धतीने त्या इन्क्युबेटरमध्ये असे लेयर्स असतात. काही इन्क्युबेटरमध्ये 3,000 अंडी मावतात, काही मध्ये 30,000 मावतात. मग कुठल्या तारखेची आहेत ते बॅच प्रमाणे मला ते ट्रे ठेवायला लागतात. मग याला आता 20 दिवस पूर्ण झाले, हे उद्या मध्यरात्री आता ही बॅच बाहेर येणार, या पद्धतीने तो ट्रे मला वेगळा ठेवला पाहिजे. ही पिल्लं बाहेर आल्यावर त्यांना मी कुठल्या रूम मध्ये ठेवणार याचा विचार केला पाहिजे. नाहीतर तोपर्यंत बसले निवांत आणि मग एकदम 1000 पिल्लं झाली, मग कुठे ठेवू, काय ठेवू, सगळी पळाव. तर हे असं नको व्हायला, याला नियोजन भरपूर लागतं. कमिंग टू दी व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट हिअर, इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स. म्हणजे थोडक्यात शेवटी बिझनेस म्हणून तुम्ही बोलताय, मग पैशाचं काहीतरी बोला ना राव. ठीक आहे, याच्यामध्ये इकॉनॉमिक इम्पॉर्टन्सचा जर विचार केला आणि मेनली युजफुल, तर ह्याच्यामध्ये इथे तुम्हाला दिसतं गरम गरम ऑमलेट, लगेच भूक लागली ग, किती करायला सोपा आहे की नाही पदार्थ. काही नाही तरी उकडलं आणि खाऊन टाकलं. अँड व्हेरी न्यूट्रिटिव्ह. संडे हो या मंडे रोज खा अंडे. आपल्याकडे नॅशनल एग कोऑर्डिनेटर कमिटी जाहिरात करते. पण मग याच्यामध्ये काही लोक म्हणतात, अहो पण आम्ही तर व्हेजिटेरियन आहोत, पण आम्हाला जीवाची हत्या करायची नाही, पण अंड तर खायचंय. मग मी तुम्हाला म्हणतो, हे नॉनव्हेज अंड आहे, याच्यामध्ये जीव नाहीये. अनफर्टिलाइज अंड असेल तर त्यातनं पिल्लू बाहेर येत नाही. फर्टिलाइज अंडी, अनफर्टिलाइज तुम्हाला ओळखू येतात, त्याला जरा अभ्यास लागतो.
मग या पद्धतीने याचा प्रसार आपण करू शकतो. यात जे पिवळा भाग आहे त्याला योक म्हणतो, पांढरा जो आहे तो अल्बुमिन झाला, याला कव्हरिंग असतं वरती. त्याच्या बऱ्याच रेसिपीज आपण करू शकतो. इथे हा पहा व्यंकटेश्वरा हॅचरीज किंवा अशा ज्या अद्ययावत पोल्ट्री आहेत तिथे कोंबड्यांना मरण सुद्धा काही क्षणात दिलं जातं, तापदायक नसतं. आणि मग त्या साफ करून असं मशीनवर त्यांचं प्रोसेसिंग होतं. काही ठिकाणी लेग पीस वेगळे होतात, ब्रेस्ट पीस छातीचा भाग वेगळा होतो, लिव्हर पीसेस वेगळे होतात आणि या पद्धतीने पॅकिंगही त्यांचं होतं. आता इथे थोडंसं आपल्याला दिसतंय की या माणसाच्या हातात ग्लोव्ज आहेत का नाही कळत नाही, पण खरं म्हणजे परदेशात जे या पद्धतीचं पॅकिंग होतं तिथे कंटामिनेशनची काळजी घेतली जाते, दूषित, म्हणून याच्या डोक्यावर टोपी दिसते, केसही पडू नये. आता इथे खरं ग्लोव्ज असतील, फोटोत नीट कळत नाही आपल्याला. आणि या पद्धतीने पॅकिंगला जातं. आणि मग याचं वजन किती, 900 ग्रॅम, 1000 ग्रॅम, 1200 ग्रॅम, त्याप्रमाणे ते रेट ठरवतात आणि ते विक्रीला येतं. आणि त्याच्यावर बॅच असते, हे किती डिग्रीला स्टोअर करायचं, किती दिवस राहू शकतं, नाही तर ते खराब होऊ शकतं. म्हणजेच प्रिझर्वेशन ऑल्सो यू शुड नो इन इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स. आणि यात दाखवलंय पा शेवटी की नुसतं कोंबडीच नव्हे तर बदक, क्वेल्स, कबूतर, लोक बरेच प्राणी पाळतात, तितर, त्याला क्वेल म्हणतो आपण. आणि या पद्धतीने या बिझनेस मधून आपल्याला प्रॉफिट झाला पाहिजे. दिवसाच्या शेवटी मी जर 100 रुपये कमवले तर ते खर्च करून मला प्रॉफिट किती झाला हे गणित मी म्हणतो, मग त्याला आपण व्यापार म्हणतो. या तत्वावर ह्या गोष्टी चालतात. ओके, नाव लेट अस टेक अ स्मॉल ब्रेक इन टर्म्स ऑफ ऍक्टिव्हिटी. इथे मी थोडस याला वेगळं स्वरूप असं दिलंय की फाइंड मी अँड माय होम, किंवा मला ओळखा आणि माझं घर ओळखा. आता यातलं एक पहिलं आपण बघूयात. समटाइम्स आय हॅव सेपरेट होम, मला स्वतःला बंगला एकट्याला. आणि कधीतरी माझे सगळे फॅमिली मेंबर जवळजवळ जे 3000 आहेत किंवा 30,000 असू शकतात, आम्ही एकत्रही राहतो. जसं आपल्याकडे कोकणात किंवा इतर ह्याच्यात सणासुदीला, गणपतीला सगळे एकत्र येतात. परत आपापल्या कामाला जो तो मुंबईला गेला, पुण्याला गेला, इकडे गेला, तिकडे गेला, गावात आपले म्हातारा म्हातारी दोघच. अशा पद्धतीने हा प्रश्न डिझाईन केला. याचं उत्तर तुम्ही मला सांगायचंय. दुसरं, माय फॅमिली इज व्हेरी बिग, टोटल मेंबर्स अबाउट 30,000. आता इथे थोडा दुसरा विचार करा. हे आपण पोल्ट्रीवर डिस्कशन केलंय, पण हा प्रश्न पोल्ट्रीवर नाहीये. आधी जी चित्र तुम्हाला दाखवली होती त्याच्यावर आधारित आहे. बघूयात तुमची मेमरी कशी आहे. माय ग्रँडफादर इज इन जंगल, माझे आजोबा जंगलात राहतो. बट आय एम इन विलेज, मी खेड्यात आलो. आणि माझ्या बहिणी, काका, मामा, चुलत भाऊ यांच्याबरोबर मी राहतो. सांगा बघू मी कोण. माय मदर हॅज गिव्हन मी दिस होम फॉर 21 days ओनली. 21 दिवसच मला हे वेगळं घर दिलं आईने आणि बजावून सांगितलंय 21व्या दिवसानंतर तू या घरात राहू शकणार नाही. अरे बापरे, काय जरा विचार करा. आणि आता हे कोण ओळखा बघू मला. वॉटर वॉटर एव्हरीवेअर म्हणजे कोण असू शकतील. ओके मित्रांनो, थोडासा याच्यावर नंतर सावकाशीने विचार करा आणि याची उत्तरं मला कळवा. आपण पुढे जाऊयात. दिस इज अनदर ऍक्टिव्हिटी विच वी आर गोइंग टू डिस्कस नाव, हॉर्टिकल्चर. आता याच्यात तुम्हाला काय दिसतंय बा, ऍट अ ग्लान्स म्हणजे काय. ह्या जर वर्तुळाकार चित्रामध्ये मी पाहिलं तर किती गोष्टी दिसतात आपण बघू. इथे एक काहीतरी फळ दिसतंय, इथे नारळासारखं काहीतरी दिसतंय, इथे फणस बिणस असं काहीतरी दिसतंय, इथे वेगळं दिसतंय, इथे बेरीज बिरीज असं स्ट्रॉबेरी काही दिसतंय, इथे काळी मैना टाईप दिसतंय मला, इथे चहा कॉफीचे मळ्याची लागवड दिसते आणि काही न ओळखणाऱ्या मे बी आलू बुखारू टाईप असे फळावर वगैरे फुलं असं मिक्स चित्र मला दिसतं. याला आपण म्हणतो ऍट अ ग्लान्स. मग हे बघून याला मी नेमकं काय नाव देतो तर हॉर्टिकल्चर. कल्चर ऑफ प्लांट लाईफ किंवा कल्चर ऑफ प्लांट्स, पर्टिक्युलरली ऑफ फ्रूट क्रॉप्स, ऑफ फ्लॉवर्स, ऑफ मेवे ऍग्रिकल्चर फॉर सिरियल्स, हे सगळं मिळून जे होतं ते हॉर्टिकल्चर. म्हणजे हॉर्टिकल्चर मध्ये नेमक्या काय काय गोष्टी येतात याचा जास्त आपल्याकडे जो विचार होतो की फळबाग म्हणजे हॉर्टिकल्चर असं आपण साधारण समीकरण मांडतो. पण इतर ठिकाणी जर तुम्ही बघितलं परदेशामध्ये तर ते ऍग्रिकल्चर हे हॉर्टिकल्चरच्या खाली घेतात. आता आपल्याकडे फुलशेतीला नाव वेगळं, फ्लॉरिकल्चर. मग या पद्धतीने हे ब्रांचिंग पुढे लोकांनी केलंय. मग याच्यामध्ये अल्गा कल्चर ही शब्द येऊ शकतो की मी फक्त अल्गीचं प्रोडक्शन करतो.
आता थोडस आपण व्याख्या किंवा थिअरी याला म्हणूया की शेवटी हॉर्टिकल्चर हे काय आहे. व्हॉट इज हॉर्टिकल्चर, व्हॉट डज इट मीन. हॉर्टिकल्चर मीन्स इट इज अन आर्ट. आर्ट म्हणजे काय, शेवटी ही कला आहे, नुसतं टेक्निक नव्हे, कला. आणि ह्या कलेमध्ये काय आहे तर शेवटी सायन्स पण आहे. इट इज अ आर्ट अँड सायन्स ऑफ द कल्टिवेशन ऑफ प्लांट्स. शेवटी माळी काम, बागकाम याच्यामध्ये कलाकुसर भरपूर आहे. जसं एखादी बाई भरतकाम, विणकाम, शिवण, कुठलीही गोष्ट असो, इव्हन आपलं साधं जेवणाचं ताट वाढणे याच्यातही कलाकुसर असू शकते. रांगोळी घालणे यातही कला येऊ शकते. त्याच पद्धतीने जर तुम्ही म्हटलं लोहार, सुतार यांच्यामध्ये पण कुठेतरी आर्ट आहेच आहे. तुम्हाला आवाज सांगितलं ह्या वेळा किंवा हे मला ठोकून याचं काय बनवून द्या, ते तुम्हाला शिकायला लागतं. त्याच्यातही कलाकुसर तुम्ही करू शकता. सुतारकाम यातही कला. अशा पद्धतीने हॉर्टिकल्चर मीन्स इट इज अन आर्ट. It is also a science, but mainly for cultivation of plants. Along with cultivation, what we do is improvement of the crop. म्हणजे त्या व्हरायटीमध्ये सुधारणा करायची. आता जे लोक हे काम करतात त्यांना काय म्हणायचं, हॉर्टिकल्चरिस्ट. व्हॉट डू दे डू, दे वर्क अँड कंडक्ट रिसर्च. संशोधन करतात कशावरती, इन द फील्ड्स ऑफ प्लांट. की हे जे अन्नधान्य, फळबाग, फुलं वगैरे वगैरे याचं प्रोपॅगेशन, त्याची वाढ, कल्टिवेशन, सायंटिफिक प्रकारे निर्मिती, क्रॉप प्रोडक्शन, त्याची व्हरायटी वाढवणे, जेनेटिक इंजिनिअरिंग. आता इंजिनिअरिंग आणि जेनेटिक्स काय बोलताय तुम्ही, जीन्सचा अभ्यास. पर्यायाने शेवटी माझ्याकडे जर शेतामध्ये 1 एकरामध्ये मला 40 पोती भात आज होत असेल तर ते 100 पोती कसं होईल. म्हणजेच मला एका भाताच्या लोंबीला 300च्या ऐवजी 600 दाणे पाहिजेत. त्याचवेळी त्याला कीड पडायला नको, त्याची वाढ चांगली पाहिजे, न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू त्याच्यामधनं मला जी कार्बोहायड्रेट्स मिळणार आहेत ती भरपूर पाहिजेत. हा सगळा विचार याच्यामध्ये होतो. व्हॉट इज जेनेटिक इंजिनिअरिंग, द नॉलेज ऑफ जेनेटिक्स, द जीन्स विच इज इन्व्हॉल्ड इन इम्प्रुव्हमेंट ऑफ द क्रॉप, ब्रीडिंग प्रोग्राम्स, हायब्रिड व्हरायटीज, याला आपण थोडक्यात याच्यामध्ये बघतो. आणि शेवटी प्लांट फिजिओलॉजी, की कमी न्यूट्रिएंट्स मध्ये, जमिनीमध्ये जर नायट्रोजन कमी असेल, खत कमी पडलं तरी ते झाड व्यवस्थित वाढलं पाहिजे. मला आंबे वेळच्या वेळी आले पाहिजेत, त्याचा रंगही असा पाहिजे, चव पण चांगली पाहिजे. मग आपली डिमांड तर खूप असते, पण तुम्ही झाडाला काही देत नाही, म्हणजे चालेल का. वेळच्या वेळी त्यालाही अन्न म्हणजे त्याचं खाद्य काय झाडाचं, साधारणपणे ज्याला आपण खतं म्हणतो, NPK, नायट्रोजन, पोटॅशियम वगैरे वगैरे, फॉस्फरस, असं. मग त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक, मग शेणखत, पोल्ट्रीचं खत वगैरे, असा विचार सगळा याच्यामध्ये होतो. आता काही ठिकाणी तुम्हाला असं दिसेल की लॅबोरेटरीमध्ये केळीची रोपं तयार करतात. किती, 1-1 लाख, 2-2 लाख, 3-3 लाख. काही ठिकाणी तुम्ही जर फिरायला म्हणून गेलात तर असे ओळीने केळीची लागवड केलेली दिसेल का. एकेका शेतामध्ये 3-3 हजार केळीची झाडं, अगदी दोरी लावून बघितली तर अंतरावर त्यांचं एक डिझाईन तयार होतं. आणि उंचीला फार नसतं, जेमतेम 4 फूट वाढतात. पण घड जर बघितला, लोंगर बघितला, 500-500 केळी एका लोंगरामध्ये. म्हणजे प्रोडक्शन वाढलं, कीड नाही, आकार चांगला आहे, रंग चांगला आहे, मग तुम्हाला पैसे जास्त मिळतात. त्याचवेळी केळ्याचा इतर उपयोग होऊ शकतो. केळ्याची वेफर्स वगैरे वगैरे, भजी करतात काही लोक, भाजी पण करतात. असं बहुउपयोगी गोष्टी होऊ शकतात. त्याच पद्धतीने फुलं आहेत पहा. मग ह्याच्यामध्ये टर्फ. आता टर्फ म्हणजे काय, लॉन. तुम्हाला लॉन टेनिस माहितीये, हल्ली क्रिकेट सुद्धा टर्फ म्हणजे लॉनवर खेळतात. फुटबॉल, मग आर्टिफिशियल, नॅचरल, बरेच प्रकार आहेत. गोल्फला नॅचरल टर्फ लागते. म्हणजे हा एक वेगळा उपक्रम त्यातनं होऊ शकतो. हॉर्टिकल्चरिस्ट वर्क टू इम्प्रूव्ह दॅट वे दी यील्ड म्हणजे मगाशी मी तुम्हाला म्हटलं उत्पादन, क्वालिटी, त्याचा रंगरूप, त्याचवेळी न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू, न्यूट्रिशनल व्हॅल्यू, रेझिस्टंट टू इन्सेक्ट पेस्ट म्हणजे ते रोगाला बळी पडायला नको. आणि त्याच वेळी निसर्गामध्ये आपल्याकडे भारतासारख्या देशात अचानक पाऊस खूप झाला, दुष्काळ पडला, सुकाळ, ओला दुष्काळ, कोरडा दुष्काळ दोन्ही होतं, थंडी खूप पडली, कुठलाही काहीही त्रास झाला, नैसर्गिक आपत्ती आली तरी माझ्या उत्पादनावरती फारसा परिणाम व्हायला नको. थोडाफार होणार, पण अगदी 100% पीक हातात ना गेलं असं नको. हा सगळा विचार आपल्याला हॉर्टिकल्चर मध्ये येतो. आता हे बघा, इथे हे नारळाचं झाड दिसतंय. पूर्वीचं जर तुम्ही बघितलं तर नारळाला कल्पवृक्ष म्हणायचे. का तर याचा प्रत्येक भाग
काही ना काही गोष्टीला वापरता येतो, त्यातनं वेस्ट काहीच नाहीये, म्हणून याला कल्पवृक्ष. जसं कपिला गाय एक शब्द आलेला आहे, त्याच पद्धतीने मग नारळामध्ये नवीन जाती काढल्या. पूर्वी आपल्याला माहिती होतं बाणवली, आजोबांनी लावायचं, नातवांनी नारळ खायचे, आणि झाड किती वाढते तर 50 फूट 60 फूट 100 फूट वगैरे. हल्ली ज्या व्हरायटी झाल्या टीडी, टॉल डॉर्फ, 5-7 फुटावर नारळ लागलेले दिसतं. हैदराबादच्या जवळ काही लोकांनी नर्सरीचे फोटो मागे पाठवले होते, त्या 3 फुटावर नारळ लागले. म्हणजे या पद्धतीनेही इम्प्रुव्हमेंट होते. आता हे आंबे बघा, कोकणामध्ये आता काही लोकांनी दापोली कृषी विद्यापीठात संशोधन केलंय आणि काही लोकांनी खूप परिश्रम घेतलेत, आणि असं आता त्यांनी काढलंय की वर्षाचे 3-4 सीझन मध्ये आंबा तुम्हाला मिळेल. मग त्याच्यामध्ये त्या आंब्याचा रंग, रूप, चव सगळं तसंच्या तसं राहणार. काही लोकांचा प्रयत्न असा आहे यापुढे जाऊन सीडलेस आंबा, जसं सीडलेस द्राक्ष तसं, पण आता तरी कोईशिवाय आंब्याला मजा. इथे जर पाहिलं तर हे आपल्याकडे नाही, पण हिमाचल, पंजाब, इकडे तिकडे काश्मीर या भागात ऍपल याच्या ऑर्चर्ड दिसतात बघा. आता इथे तुम्हाला हे दिसेल, काय म्हणतो आपण याला, स्ट्रॉबेरी वगैरे, ब्लॅकबेरीज, बोरव, हे सगळे पदार्थ याच्यात येतात. आता खाली हे जे ही फुलं शेतीमधलं, आता याच्यामध्ये जर बघितलं तर हे जे आहे ग्लॅडिओलस, याची शेती हल्ली खूप चालते फ्लोरिकल्चर मध्ये. हे जर बघितलं तर याला आपण म्हणतो कार्नेशन, आणि हा जो तिसरा प्रकार आहे हे जरबेरा. तुमच्या ठिकाणी शाळेत किंवा नातलगांमध्ये समारंभाला जरबेराचं फुल दिलं असेल, वेगळं दिसतं एकदम. मग ही इसेन्शियली कुठे तयार केली जातात, ग्रीन हाऊस किंवा पॉली हाऊस मध्ये, फ्लॉरिकल्चर, फुलांची शेती. हीच जर माझ्याकडे भरपूर पैसा असेल, भांडवल असेल जास्त, तर मी ही फुलं तयार करून विमानाने हॉलंडला, इंग्लंडला पाठवू शकतो, अरब कंट्रीजला पाठवू शकतो, आणि तिथे मला याला भरपूर पैसे मिळतात. तसं मी आंबाही पाठवू शकतो. ऍपल्स एक्सपोर्ट ज्याला आपण म्हणतो की इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट. इम्पोर्ट म्हणजे आयात करणे, एक्सपोर्ट म्हणजे निर्यात करणे. या पद्धतीने तुम्हाला चलन, डॉलर आपल्याकडे येतो, तुम्हाला पैसे जास्त मिळतात. नाशिक सारख्या भागात द्राक्षाचं प्रोडक्शन खूप होतं, इकडे कोल्हापूर, सांगली या भागामध्ये आहे. खाली जर तुम्ही जळगावच्या पुढे वगैरे बघितलं तर यावल, भुसावळ, तिकडे केळीचं प्रोडक्शन जास्ती आहे. पुणे वगैरे या आजूबाजूच्या भागात, प्रगत भागामध्ये तुम्हाला फ्लोरिकल्चर, ही पॉली हाऊसेस दिसतात. महाबळेश्वर सारख्या ठिकाणी स्ट्रॉबेरी दिसते. तर या पद्धतीने याची वाढ होत चालली. सो यू कॅन लुक फॉरवर्ड टू दिस हॉर्टिकल्चर ॲज अनदर ग्रोईंग ब्रांच. आता थोडंसं आपण डिस्कशन हे आवर्त घेऊयात. लेट अस गो टू नेक्स्ट टॉपिक, एपिकल्चर. एपिकल्चर मगाचं लक्षात आहे का? एपिस म्हणजे हनीबी, आणि त्याची वाढ करणे, त्याचं कल्चर करणे एपिकल्चर. मेंटेनन्स ऑफ हनीबीज. पण कशामध्ये ठेवायच्या? मी झाडावरनं पोळं आणलं, बागेत ठेवलं, घरात ठेवलं, झालं मधमाशा पालन? नो, you have to keep them in artificial beehives again, which are based on a scientific design. फादर लँगस्ट्रॉथ म्हणून एक ख्रिश्चन फादर होऊन गेला, तो चर्चमध्ये असताना त्याने प्रयोग केले, आणि मग त्याने आर्टिफिशियल बी हाऊस तयार केलं. त्या तयार करताना निसर्गात हे कसं आहे त्याचा अभ्यास केला, त्याच्यावरून हे अस्तित्वात आलं, आणि आपण आज ते फॉलो करतोय. मग याला आपल्याकडे इथे एक टेक्निक लक्षात ठेवा, याला गव्हर्नमेंटने कुठेतरी अशा प्रकारचं जे संशोधन आहे, पोल्ट्री, एपिकल्चर, सेरिकल्चर, याला बोर्ड निर्माण केलं. गव्हर्नमेंटची संस्था आहे सेरिकल्चर बोर्ड, एपिकल्चर बोर्ड. मग याच्यामध्ये तुम्हाला शास्त्रीय ट्रेनिंग मिळू शकतं, ज्ञान मिळू शकतं, सप्लाय मिळू शकतो, आणि गव्हर्नमेंट ते परत तुमचं जे प्रोडक्शन आहे ते विकतही घेत. मग मी कुठे जाऊ हा प्रश्न आता पडायला नको. ठीक आहे. आता या पद्धतीने मधमाशांचं जे काम करतात लोक, त्यांना एपियरिस्ट म्हणायचं किंवा बी कीपर. कर्नाटकमध्ये बी कीपिंग सोसायटीज आहेत, ते मेंबर्स आहेत त्याचे, आणि मग ते काय करतात, ते एकत्रितरित्या मध आणि बीज वॅक्स किंवा मेण याचं उत्पादन करून ते एकत्रितरित्या विकणे, आणि या पद्धतीने त्यांना कोऑपरेटिव्ह त्यांनी केलंय, त्यांना फायदा जास्ती होतो. काही ठिकाणी आपल्याकडे नाही पण परदेशात असे मधमाशांच्या पेट्या शेतामध्ये मुद्दाम लोक आणून बसवतात. जसं आपल्याकडे मेंढ्या, की आपण त्या धनगरांना म्हणतो, दादा रात्रभर मेंढ्या माझ्या शेतात बसवा, वरती धान्य घ्या, पैसे घ्या. का? तर ते खत तुम्हाला उपयोगी आहे शेतीला.
तसं मधमाशांमुळे पॉलिनेशन मोठ्या प्रमाणात होतं. जवळजवळ 20 ते 40% पिकामध्ये वाढ होते. स्पेशली ऑइलसीड, सनफ्लॉवर या गोष्टीमध्ये याचा अभ्यास खूप झाला. एपियरी कोणाला म्हणायचं? इट इज अ एरिया ऑर लोकेशन वेअर बीज आर केप्ट, म्हणजे अशा मधमाशांच्या पेट्या ठेवलेल्या असतात. माथेरान काही ठिकाणी, महाबळेश्वरला याचं ट्रेनिंग सेंटर आहे. पुण्यात एक संस्था आहे CBRT आहे, सेंट्रल बी रिसर्च ट्रेनिंग इन्स्टिट्यूट. तिथे तुम्हाला याची व्यवस्थित माहिती दिली जाते. आता ह्याच्यामध्ये शेवटी मला काय करायचं आहे? एक्स्ट्रॅक्टिंग हनी अँड वॅक्स फ्रॉम दी वाईल्ड बीज. पण हे मी मधमाशांची जर पूर्वीची मेथड बघितली तर ते पिळून काढायचं, मग त्याच्यामध्ये अंडी पिल्ली आळी सगळीच जातात. थोडंफार जमलं तर गाळलं, नाही तर तसंच खाऊन टाकलं आणि ते कोंब फेकून द्यायचं. मग ही फार क्रूड मेथड आहे, म्हणजे जंगलीपणा झाला याच्यामध्ये. मग याला सायंटिफिक रित्या लोकांनी इक्विपमेंट्स तयार केल्या संशोधन करून, आणि बऱ्याच गोष्टी याच्यामध्ये आहेत. आणि आधी काय होतं, आणि अजूनही याचं स्टेटस असं आहे, अजूनही आदिवासी लोक याचा जंगलचा प्रॉडक्ट, फॉरेस्ट प्रोड्यूस म्हणून ह्याची विक्री करतात. थोडस आता मधमाशा म्हणजे कशा असतात याच्याकडे आपण वळूयात. इथे मध्यभागी तुम्हाला दिसते का ही माशी? आता मधमाशी हा कीटक आहे, म्हणजे याचं कुल जर किंवा फायलम बघितला तर आर्थ्रोपोडा, आणि याचा क्लास बघितला तर इन्सेक्टा. म्हणजे हा इन्सेक्ट, या इन्सेक्ट मध्ये हे डोकं, हेड, हे थोरॅक्स म्हणजे त्याचं छातीचा भाग, आणि हे इथून इथे ऍब्डॉमेन. हेड, थोरॅक्स, ऍब्डॉमेन, बाजूला पाय आहेत, तिथे पंख आहेत वर, आणि हे डोक्याच्या वर इथे दिसतं, याला अँटिनी म्हणतो आपण. हे कंपाऊंड आईज. आलं लक्षात? आता ही जी मधली माशी, हिचा आकार तुम्हाला दिसेल बाई जरा मोठी आहे, पण याचे पंख शरीराच्या लांबीच्या मानाने आखूड आहेत, पण पोट मोठं आहे याचं. म्हणजे ही जी आहे ही राणी माशी, दिस इज अ क्वीन बी. हिला ज्या बाजूला माशा बघतायत 1 2 3 4 5 6 7 8, ह्या कामकरी माशा, दीज आर नोन ऍज वर्कर बीज. मग त्या तिची कायम काळजी घेत असतात. क्वीन इज नेव्हर लेफ्ट अलोन. ती नेहमी, जशी राणीच आहे ती शेवटी, या दासी आहेत तिच्या, असं म्हणायला हरकत नाही. दासींनी तिला सराउंड केलेलं. भूक लागली का नाही त्या तिची काळजी घेतात. राणीला तहान लागली, पाणी पाजतात. तिला भूक लागली, भरवतात. तिला उकडतंय, या पंख पसरून हवा निर्माण करतात. त्या माशीला वॅक्सने त्रास होतोय पायाला, ते तिचं अंग साफ करून देतात. अशी काळजी घ्यायला हे सगळ्या वर्कर्स असतात. राणी माशीचं काम एकच, अंडी घालणे. आणि हिचं आयुष्य किती, तर या बाकी माशांचं जर 3 महिने 6 महिने असेल, तर ही राणी माशी 5-5 वर्ष जगू शकते. आणि साधारणपणे एका दिवसाला 1000, 1500, 2000 अंडी ती घालू शकते. ती अंडी पुढे साधारणपणे या हिशोबाने 5 वर्ष ती घालते, काय वेळा 3 वर्षात येऊ शकतं. म्हणजेच मग यांच्यामध्ये हिला आपण म्हणतो ओनली फर्टाईल मेंबर इज क्वीन. आणि ह्या ज्या आहेत या स्टराईल फिमेल्स, दे कॅनॉट ले एग्स. आता थोडस एक अजून बघूयात की हनी बीज मध्ये याला सोशल इन्सेक्ट म्हणतो. सोशल का, तर यांच्यामध्ये एक सामाजिक भावना आहे. सामाजिक भावना कशा प्रकारची, तर यात 3 जाती सापडतात कास्ट ऑफ हनी बीज. एक तर हे नर म्हणजे ड्रोन, ही कामकरी माशी वर्कर बी, आणि तिसरी ही क्वीन. क्वीन ही एकच असते एका मध्ये. साधारणपणे एका पोळ्यामध्ये जर ते आग्यामोळ असेल तर त्याच्यामध्ये जवळपास 50-1000 माशा असू शकतात, आणि एक क्वीन बी. या किड्याचा जवळून अभ्यास केला तर हे असं दिसतं, हेड, थोरॅक्स, ऍब्डॉमेन, हे पंख आहेत याचे. आता पायांमध्ये फरक बघा, हा पहिला पाय, हा दुसरा, हा तिसरा. तिसरा पाय जो आहे याच्यामध्ये भाग वेगळेच, 1 आणि 2. याला आपण म्हणतो पोलन बास्केट. या पोलन बास्केटमध्ये ते पोलन साठवू शकतात. हे डोक्यावर अँटिनी आहेत, इथे ह्याचे माउथ पार्ट्स आहेत, म्हणजेच हे नेक्टरही घेऊ शकतात. इथे हे ऍब्डॉमेन मध्ये यांच्या वॅक्स ग्लँड्स पण असतात. या वॅक्स ग्लँड मधून त्यांचं वॅक्स बाहेर येतं, ते तोंडाने बारीक करून मधाचं पोळं तयार करतं. म्हणजे वॅक्स ऑल्सो इज 100% नॅचरल प्रोडक्ट लाईक हनी. हनी सुद्धा कसं आहे, या नेक्टर घेऊन येतात, त्याच्यामध्ये स्वतःची सलायवा थोडी मिक्स करतात, आणि मग तो हनी तयार होतो. तर हे लक्षात ठेवा. तर यांचं साधारणपणे आयुष्यक्रम किंवा दिनमान कसं असतं, किंवा आयुष्यक्रमामध्ये काय स्टेजेस येतात. एग, लार्वा, प्युपा, अडल्ट. आता इथून जर तुम्ही बघितलं फ्रॉम लेफ्ट टू दी राईट, ही राणी माशी क्वीन बी. इथे तुम्हाला दिसतंय छोटं अंड, ते अंड असं खाली जातंय.
पुढे म्हणजे हे काय दाखवलंय तर हे पोळ्याचा एक भाग आहे. इथे षटकोनी आहे ना, हा सेल झाला. इथे या सेलमध्ये तुम्हाला ती अंडी घालताना दिसते. अशा ती अंडी घालत घालत जाते. त्याच्यानंतर मग त्या अंड्यामधनं ही अळी बाहेर येते साधारणपणे 8 दिवसांनी. या अळीच्या पुढे 3-4 अवस्था असतात. त्या अळीमधनं कोष तयार होतो, त्याला प्युपा म्हणतो, आणि त्यातनं ही अडल्ट माशी बाहेर आली. हा झाला यांचं लाईफ सायकल. हे साधारणपणे 45 दिवस ते 60 दिवस असतं. बाहेर आल्यावर ही माशी काही तासामध्ये काम करायला लागते. आणि ती जशी आहे आता, यांचं एक वैशिष्ट्य लक्षात ठेवा की याच्यामधनं शेवटी राणी माशी निर्माण कशी होते. या अळीला जर लार्वीचा जो काही काळ आहे 8 दिवस, 10 दिवस, 12 दिवस, ते सगळे दिवस एक पदार्थ भरवला ज्याला रॉयल जेली म्हणतात, तर त्यातनं निर्माण होणारी राणी माशी असते. सगळ्या अळ्यांना इन जनरल पहिले 3 दिवस रॉयल जेली देतात. मग ते जर अनफर्टिलाइज असतील तर त्यापासून ड्रोन तयार होतो. फर्टिलाइज असेल पण त्या अंड्याच्या अळीला फक्त 3 दिवस रॉयल जेली दिली तर ती वर्कर बी तयार होते, म्हणजे ती स्टराईल असते. आता हे जे दिसतं हे तुम्हाला याच्यामध्ये मध दिसतोय का, आणि ह्या कामकरी माशांनी ह्या तयार झालेल्या मधाला इथे बंद करून टाकलाय. आल्या लक्षामध्ये? हे झालं असं. म्हणजे ही थोडक्यात यांची राहणी आहे, यांची लाईफस्टाईल आहे. अँड व्हेरी बिझी, म्हणून आपण म्हणतो बिझी बी, म्हणजे सतत कामात असणे. आता थोडं हे आर्टिफिशियल बी हाईव्ह कसं दिसतं ते बघूया. ते 2 मजली घर आहे थोडक्यात. काही वेळा 3 मजली असू शकतं, काही वेळा 5 मजली पण होतं रिक्वायरमेंट प्रमाणे, पण मूळ भाग याचे 2. याचा भाग जर बघितला तर ही बेसल प्लेट, इथे आत याचा एंट्रन्स असतो त्यांचा. मग हे ब्रूड चेंबर, हे सुपर चेंबर, हे वरचं टॉप कव्हर. राणी माशी इथे खाली राहू शकते, ती वर येऊ शकत नाही, पण कामकरी माशा सगळीकडे जाऊ शकतात. ड्रोनचंही वर येऊ शकत नाहीत. इथे त्यांचा मध स्टोअर केलेला असतो. खाली अंडी अळी, पिल्ली आणि कोश वगैरे हे भाग असतात. आणि हे जर उघडली पेटी तर ही आपल्याला अशी दिसते. आतमध्ये अशा प्लेट्स असतात, 8-8 प्लेट्स आडव्या असतात. प्लेटच्या दोन्ही बाजूला मधमाशा बसतील अशी गॅप असते बरोबर. कुठे जमलं तर जरा हे स्वतः जाऊन बघून या, म्हणजे तुमची कल्पना अजून क्लिअर होईल. ह्याला मुख्य कोण खाऊ शकतात? तुमच्या बागेत काही पक्षी असतील ते या मधमाशांना खाऊ शकतात, सरडे खाऊ शकतात, सापही किंवा पाली आवडीने यांना खातात. त्यांच्यापासून प्रोटेक्शन द्यायला पाहिजे. त्याचवेळी बागेमध्ये सावली पाहिजे. तुमच्या बागेमध्ये आजूबाजूला शेताच्या ठिकाणी फ्लोरा, त्याला आपण म्हणतो फ्लोरा म्हणजे फुलं, त्याच्यामध्ये जे नेक्टर आहे साखरेसारखा पाक तो पाहिजे, पोलन्स पाहिजेत. म्हणजे साधारणपणे ती माशी उडाली या घरापासून तर 5 मिनिटाच्या अंतरावर, 10 मिनिटाच्या अंतरावर तिचं खाद्य असावं. तिथे गोळा करून आणणार आणि मधाचं प्रोडक्शन सुरू करणार. तिला जर बिचारीला अर्धा किलोमीटर जायला लागला तर तिचा जीव केवढूचा, त्याच्यामध्ये तिची एनर्जी किती जाईल, आणि मग त्या पद्धतीने जो हानी तयार होणार आहे तो कमी तयार होईल. तर हे लक्षात घ्यायचं. आता जसं मी तुमच्याशी बोलतोय, आय एम कम्युनिकेटिंग विथ यू. हाऊ? First of all, I am using my tongue, and we know the language what we are speaking, either English, Marathi, Hindi. भाषेचा वापर आपण करतो. जीभ हा ऑर्गन आहे आणि आपण ते शिकलेलो आहे. त्या तसंच माशांमध्ये कम्युनिकेशन असतं. इनफॅक्ट प्रत्येक प्राण्यामध्ये. माशांमध्ये ज्याने त्याच्यावर अभ्यास खूप केला त्या शास्त्रज्ञांना कार्ल वॉन फ्रिश या माणसाला नोबेल मिळाला, हे लक्षात ठेवा. त्यांनी काय संशोधन केलं तर मधमाशा एकमेकाशी बोलतात. कशा याने? तर त्या डान्सच्या मार्फत. अरे वा, डान्सच्या माध्यमातून बोलतात. आपल्याकडे हे बघा की जेवढे काही आपले भरतनाट्यम, अमुक तमुक जेवढे डान्सेस आहेत त्या प्रत्येक डान्स म्हणून आपले मुद्रा जर आपण बघितली तर काहीतरी भाव व्यक्त करतो. तसा हा भाव इथेही व्यक्त होतो. एक पहिला डान्स आहे राऊंड डान्स. या राऊंड डान्स मध्ये ही माशी अशी फिरते, अशी फिरते, अशी फिरते, अशी हे फिरत असते बघा. काही ठिकाणी हा डान्स असाही येते, इथे असं पोट हलवते, परत इकडे जाते, हे असं जाते, परत इकडे येते, इकडे जाते, इकडे येते, आणि हे पोळ्यावर साधारणपणे ती नाचत असते. ह्याच्यामधनं दुसऱ्या माशांना कळतं की नेमकं काय होतं. दॅट इज वेअर इन दिस डायग्राम यू विल फाइंड. हा ऍक्च्युअल पोळ्यावरचा फोटोग्राफ. ही कशी हे होती. ही माशी बघा, आता हिची डायरेक्शन पण बघा. ही इकडून इकडे तोंड आहे, अशी आली. ह्या भागामध्येच तिने असं पोट हलवायला सुरुवात केली. इथे आल्यावर इकडे गेली. लक्षात येतं हे काय आहे?
आरटीओला जेव्हा तुम्ही ड्रायव्हिंगची टेस्ट देता, फिगर एट आली म्हणजे लायसन्स मिळालं, म्हणजे तुम्हाला ड्रायव्हिंग येतं थोडक्यात. इथे धडपडला म्हणजे गेलं. याच याने इथे हा डान्स अशा प्रकारचा की जर इथे सूर्य असेल आणि इथे तुमचा फ्लोरा किंवा फूड आहे, अन्नाचा सोर्स इथे आहे, ते किती अंतरावर आहे, काय आहे, आणि त्याचा नमुनाही घेऊन येते, इतरांना चाखायला देते. ते जर चांगलं असेल तर इतर माशाही या दिशेने जातात. म्हणजेच याला ते नेव्हिगेशनही म्हणू शकतात. दुसरं एक इथे लक्षात ठेवा की या पोळ्यामध्ये जर क्वीन काढून टाकली मी, म्हणजे क्वीन बीला जरा बाजूला ठेवलं, तर ह्या माशा रेस्टलेस होतात, त्या अस्वस्थ होतात. 2-2.5 तासाच्या वर जर क्वीन बी नाही असं कळलं तर त्या काही तासांनी ते पोळत सोडून जातात. म्हणजेच क्वीन बी मध्ये असा एक सबस्टन्स आहे ज्याला क्वीन सबस्टन्स म्हणतात, ती तो सतत सोडत असते. त्याला आपण फिरोमोन म्हणतो, या हॉर्मोनचा एक प्रकार, की त्यामुळे या सगळ्या माशा एकत्र राहतात. राणीशिवाय त्या राहू शकत नाही, त्यांच्याशिवाय राणी राहू शकत नाही. ड्रोन हा त्यातला फार आळशी जमात, काही काम करत नाही, सतत खायला लागतं आणि भरपूर खातात, जाडेजोडे असतात. रिप्रोडक्शन हा एकच भाग. त्यामुळे ड्रोनची संख्या ठराविक सीझन मध्येच वाढते. इतर वेळी त्यांचा आकडा 300-400च्या वर नसतो, पण सीझन मध्ये 3000-5000 पण प्रोडक्शन वाढू शकतं. ड्रोनची निर्मिती कशी होते? पार्थिनोजेनेसिस फ्रॉम अनफर्टिलाइज्ड एग, हे लक्षात ठेवा. ओळखू येते का काय आहे? बघायला तर फार छान वाटतं, रंगही सुरेख आहे. कुठेतरी हळूच बोट घालून ते खायची पण इच्छा होते. आता हे आपल्याला कळत नाही की काय करावं याच्यामध्ये. दिस इज हनी. आता हनी म्हणजे दिस इज न्यूट्रिटिव्ह. न्यूट्रिटिव्ह म्हणजे ह्याला फूड व्हॅल्यू आहे. ही जी फूड व्हॅल्यू आहे याच्यामध्ये मेडिसिनल प्रॉपर्टी अँड इन टर्म्स ऑफ अँटीबॅक्टेरियल अँड अँटीफंगल ही फार महत्वाची. अँटीफंगल अँटीबॅक्टेरियल म्हणजेच फूड फॉर ऑल एजेस ऑल्सो, इझिली पॅलेटेबल, इन्स्टंट सोर्स ऑफ एनर्जी, तुम्ही पाहिजे ती संज्ञा त्याला देऊ शकता. हे या पद्धतीने होते. लेट अस सी वन ऍक्टिव्हिटी. अगेन ह्याला जे मी स्वरूप दिलेलं आहे ते असं दिलंय की डू यू नो मी, तुम्ही मला ओळखू शकता का? आता एक उदाहरण आपण बघूयात. Whole day I am in my basket. I collect food in terms of pollen basket. In terms of pollen basket, in terms of pollens. म्हणजेच याचा अर्थ मगाशी जे आपण बघितलं होतं त्याच्यावरून आपल्या लक्षात येतं की हनी बी. तर दुसरा प्रश्न बघा. आय डोंट फीड माय सेल्फ, मी स्वतःला भरवत नाही, बट माय सर्व्हंट्स डू दॅट फॉर मी. तिसरा, आय एम अ लेझी मेल, मी अतिशय आळशी आहे. आय डोंट डू एनी वर्क, मी काही कामही करत नाही पण मला खायला लागतं. We are so busy and have to perform many duties. When we fight, many times we have to sacrifice ourselves. जेव्हा आम्ही भांडतो तेव्हा काही वेळा आमचा जीव पण जातो, शहीद हो जाते. स्वीट इन टेस्ट, गुड फॉर हेल्थ, माय नेम इज. व्हॉट इज द सायंटिफिक नेम ऑफ हनी बी? मला असं वाटतं हे काही फार अवघड नाहीये, तुम्ही सोडवू शकाल आपल्या आतापर्यंतच्या डिस्कशन वरून. एकच प्रश्न मला असं वाटतं की याच्याबद्दल तुम्हाला थोडी अजून माहिती देणं आवश्यक आहे इथे, की हा जो आहे 5वा प्रश्न. वेन वी फाईट मेनी टाइम्स वी हॅव टू सॅक्रिफाईस अवरसेल्व्स. की जसं युद्धावर जवान गेला की तो जिवंत परत येईल याची खात्री नाही, किंवा हातपाय गेला, डोळा गेला, काही होऊ शकतं. तसं मधमाशांमध्ये त्यांनाही काही दुश्मन आहेत. So their enemies are maybe some other bees, wasps, maybe human beings itself. मग या केसमध्ये मधमाशा अटॅक करतात. अटॅक करतात म्हणजे मधमाशीच्या पोटामध्ये, पोटाच्या मागच्या बाजूला एक असा स्टिंग असतो. त्या स्टिंग मध्ये विषाच्या छोट्या ग्रंथी असतात. ती मधमाशी जेव्हा चावते त्यावेळी ते विष आपल्या शरीरात सोडलं तर चावते, म्हणजे तोंडाने नव्हे, त्या पोटाकडच्या भागाने. जसं विंचवाची नांगी आपण म्हणतो, विंचू तोंडाने नाही करत, ऍबडॉमिनच्या टोकाला जास्त तिथून तो नांगी मारतो. त्या पद्धतीने ही नांगी आपल्या शरीरात अडकून बसते. ती अडकल्यावर ती मधमाशी बाहेर उडून जायला बघते. ते होताना तिचा आतड्याचा थोडा भाग निघून येतो आणि ती माशी बिचारी काही मिनिटांनी मरून जाते.
म्हणून इथे हे दिलंय बघ, वेन वी फाईट मेनी टाइम्स वी हॅव टू सॅक्रिफाईस अवरसेल्फ. हे त्यांना माहिती असतं आपण मरणार आहे, पण आपल्याला अटॅक आणि आता आपल्याला काय कमांड दिलेली आहे, आपलं घर वाचवणे, आपला देश वाचवणे, या पद्धतीने ते सगळे एकदम तुटून पडतं. काही ठिकाणी असं झालेलं आहे की कर्नाळा, आता पनवेलच्या आजूबाजूला ठिकाण आहे तिथे पक्ष्यांसाठी प्रसिद्ध आहे. एक डॉक्टर नवरा बायको जोडी आणि त्यांचा एक मुलगा असे फिरायला गेले होते. एका झाडाखाली बसले, शांतपणे एन्जॉय करत होते. कुठल्या तरी कॉलेजच्या ग्रुपाला काय झालं, ते नाचत आरडत ओरडत आले आणि कोणीतरी काय दगड फेक हे फेक, एक दगड वर फेकला, तो नेमका वर पोळत झाडावर त्याला लागला आणि ही मुलं पुढे निघून गेली. त्या मधमाशा ज्या चवताळल्या आणि या डॉक्टर मंडळींवर त्यांनी अटॅक केला, नवरा बायकोन मुलगा. डॉक्टर स्वतःला वाचवू शकले नाहीत. ऑन द वे टू दी हॉस्पिटल ही डाईड. बायकोला बराच त्रास झाला नंतर आणि मुलालाही झाला. म्हणजे इतक्या या माशांच्या अटॅक मधनं प्रॉब्लेम्स येऊ शकतात. सो प्लीज बी केअरफुल ऑल्सो, बट ऍट द सेम टाइम दे आर युजफुल ऑल्सो. म्हणजे इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स मध्ये डिस्कव्हरीवर मागे दाखवलं होतं की एका बाईला पॅरालिसिस सारखा आजार होता, किंवा त्याला आपण म्हणतो रुमॅटिक डिसऑर्डर, पॅरालिसिस नाही, रुमॅटिक डिसऑर्डर. याच्यामध्ये गुडघे किंवा जॉईंट्स खूप दुखतात. तिला उठता बसताना त्रास व्हायचा, चालता यायचं नाही, व्हीलचेअरवर असायची. तर त्या बाईला आणलं आणि तिला ट्रीटमेंट काय दिली, तर अशा मधमाशा, जो भाग तिचा दुखत होता, समजा गुडघे, त्या गुडघ्यावर अशी ती माशी ठेवायची, ती माशी स्टिंग मारणार. पाठ दुखते इथे कण्याजवळ, इथे तिला स्टिंग मारायचा, हे दुखतं इथे स्टिंग मारायचं. असं दर आठवड्याला, 15 दिवसाला, महिन्याला असे ठराविक वेळाने ते स्टिंग तिने घ्यायचे. याचा परिणाम असा झाला की ती महिन्याभराने, 2 महिन्यांनी, 6 महिन्यांनी जी बाई व्हीलचेअरवर येत होती ती हळूहळू चालत यायला लागली. म्हणजे कुठेतरी या दुखण्याला औषधी अशी जी हे होती, प्रोटीन्स होती, ती त्या मधमाशांच्या विषात आहे, छोट्याशा ह्याच्यामध्ये. मग ह्याच्यावर संशोधन चालू आहे. सो असो, मला असं वाटतं इथे आपण आता थोडं थांबूयात आणि पुढचा विषय जो आहे आपला त्याच्याकडे आता बघूयात. सेरिकल्चर. सेरी म्हणजे इथे जसं तुम्हाला दिलेलंच आहे, यू कॅन रीड हिअर. सिल्क फार्मिंग ऑर प्रोडक्शन ऑफ रेअरिंग ऑफ सिल्कवर्म्स फॉर द प्रोडक्शन ऑफ रॉ सिल्क. रॉ सिल्क म्हणजे कसं की कारखान्यामधनं सिल्कची साडी किंवा कापड बाहेर येणे, तुम्ही आम्ही शर्ट घालणे तसं नव्हे. त्याच्या आधी एक रॉ फॉर्म मध्ये जे सिल्क येतं त्याला आपण म्हणतो रॉ सिल्क. आणि हे कुणापासून बनलेलं असतं, तर रेशमाच्या किड्यापासून. आता या रेशमाच्या किड्याचं नाव काय, बॉम्बिक्स मोरी. हे जगभर जे प्रसिद्ध आहे सिल्क, ते सिल्क कोणत्या किड्यापासून होतं, तर बॉम्बिक्स मोरी, जेनेरा आणि स्पीशीज. त्याच्या जोडीला अजून काही व्हरायटीज आहेत. त्याचं नाव आहे टसर सिल्क, नंतर एरी सिल्क, असे 2-4 प्रकार आहेत त्याच्यामध्ये. पण जास्त फेमस हे पांढरट प्रकारचं आहे, बॉम्बिक्स मोरी. आणि याचा जर इतिहास बघितला तर साधारणपणे ख्रिस्तपूर्व 2,500 वर्षापूर्वीपासून हे ज्ञान माणसांमध्ये आहे आणि ह्याच्यावर अभ्यासही भरपूर झालेला आहे, स्पेशली चीन, जपान या देशांमध्ये. आता इथे सिल्कचा शोध कसा लागला, हे पूर्वी चीनमध्ये प्रगत होता. आणि चीनमध्ये तेव्हा जी काही राणी होती, तर त्यांच्याकडे चहा पण खूप प्रिय. ती चहा पित बसली होती एका झाडाखाली आणि चहा पिताना वरून काहीतरी ते चहाच्या कपात टपकीने पडलं. ते पडल्यावर ती रागावल्यावर तिने ते आरडाओरडा केला, हे कोण कुठे आहे, दासी कुठे आहे, कुठे, हे काय माझ्या कपामध्ये असं, आणि फेकायला लागली. तर त्याला असा धागा हाताला आला. मग तिचा राग जरा निवळला आणि ती बघायला लागली की हे काय आहे म्हणून. हा किडा तर दिसत नाही, दुसरं काहीतरी दिसतंय. मग तिने लोकांना सांगितलं काय शोधून काढा. शेवटी ती राणीच तिचं सगळ्यांनी ऐकलं आणि तो एक धागाचा निर्माण त्यांना म्हणजे शोध लागला. आणि मग त्यातनं त्यांनी सिल्कचा धागा निर्माण केला आणि अशा पद्धतीने चीनमध्ये याचा शोध आधी लागला. ते जपानमध्ये सुरू झाला. त्याच्यानंतर मग याचं युरोपमध्ये प्रसार झाला की ब्रिटिशांनी काही हेर पाठवून ते गुप्त पद्धतीने ज्ञान मिळवलंय नक्की काय आहे. आणि मग त्याचं बाकी ठिकाणी हे झालं. भारतामध्ये साधारणपणे 3,000 आपलं 300 वर्षापासून सिल्कचं ज्ञान आहे. याच्या जोडीला आता ब्राझील, रशिया, इटाली, फ्रान्स इकडे पण याचा प्रसार झालेला आहे. जगभर सिल्क म्हटलं की लोकांना ते आवडतं. मग सिल्कचा कपडा असो, साडी असो, शर्ट असो
किंवा पडदे असो, म्हणजे टेपस्ट्री अँड क्लोज फॅब्रिक म्हणून याचा उपयोग भरपूर होतो. आणि सध्याच्या मितीला चायना आणि जपान हे असे दोन देश आहेत की ज्यांचं जवळजवळ 50% जगातलं प्रोडक्शन हे देश करतात. मग ह्याच्यामधनं एक्सपोर्ट मधनं तुम्हाला पैसे पण भरपूर मिळू शकतात. आता सेरिकल्चर हा जर आपण शेतीला पूरक म्हणून बघितलं तर तशी ही ऍक्टिव्हिटी चांगली आहे. वर्षाला 2-2.5 लाख उत्पन्न मिळू शकतं, कमीत कमी 50-60 हजारही मिळू शकतं. पण ते प्रॉफिटेबल व्हायला मात्र तुम्हाला याला मजूर हाताशी भरपूर लागते. म्हणजे दिस इज लेबर ओरिएंटेड ऍक्टिव्हिटी, की मजूर हाताशी असल्याशिवाय तुम्हाला ह्याच्यात पडणं म्हणजे मूर्खपणा होईल. आधी थोडस आपण आता या रेशमी किड्याच्या लाईफ सायकल बद्दल बघूयात. इथे तुम्हाला दिसतो का, ही मादी आहे. दिस इज अ फिमेल बॉम्बेक्स मोरी सिल्क मॉथ. ही अंड्यामधून बाहेर म्हणजे कोश जो आहे तिचा प्युपा ककून याच्यावरनं बाहेर आली की नर मादीचं मिलन होतं. इथे दिसतं नर आणि मादी त्यांचं मिलन आहे. ते 2 ते 4 तास चालतं. लगेच मादी अंडी घालायला सुरुवात करते. ती पुढे 12 ते 24 तास किंवा 72 तास अंडी घालायचं काम करते, नंतर मरते. तर ही तुम्हाला बारीक अंडी घातलेली दिसतात. ती साधारणपणे एका वेळी 300 ते 400 अंडी घालू शकते. आपल्या पोस्टकार्डवर आपण ही गोळा करू शकतो. ही अंडी पुढे 3-4 दिवसामध्ये किंवा 1 आठवड्यामध्ये त्यातनं बारीक आळ्या बाहेर येतात. याचा साईज आहे साधारणपणे 4 मिलीमीटर. मग या 4 मिलीमीटरचं पुढे वाढत वाढत त्यांचं 7 सेंटीमीटर पर्यंत वाढ होते. म्हणजे या 4 अवस्थांमधून पुढे जातात. त्याला इन्स्टार म्हणतात. फर्स्ट इन्स्टार, सेकंड इन्स्टार, थर्ड इन्स्टार, फोर्थ आणि फिफ्थ झालं की ते स्वतःभोवती एक असं घर विणायला लागतात. यांच्या तोंडामध्ये लाळ असते, लाळ ग्रंथी असतात. त्याच्यातनं असा एक पदार्थ बाहेर येतो धाग्यासारखा. तो धागा म्हणजे सिल्कचा धागा. आता या धाग्यापासून हे असं घर तयार करतात गोलाकार. त्याला आपण ककून म्हणतो. आता या ककूनच्या आतमध्ये खरं म्हणजे त्याचं काय असतं, प्युपा. प्युपा म्हणजे हा जिवंत कीटक असतो आतमध्ये. आपण काय करतो, हा ककून जो आहे याच्यापासून सिल्कचा धागा मिळवतो. म्हणजेच या प्युपाला मारल्याशिवाय हा आपल्याला मिळू शकत नाही. हे थोडस एखाद वेळेस तुम्हाला क्रुएल वाटेल किंवा दुष्ट वाटेल, पण ही पद्धत अशी आहे. ही याचं झालं लाईफ सायकल. लक्षात येईल. याच्यामध्ये स्टेजेस काय, एक larval instars, how many? 4 in numbers, 5 in numbers. After 5th instar, it starts spinning a cocoon. Cocoon कसा तयार होतो? There is a salivary gland, spinneret apparatus. From that, silk thread is woven all around. This takes about 24 to 72 hours. And then the larva inside remains dormant. त्याला आपण म्हणतो प्युपा. आणि हा ककून उकळत्या पाण्यात टाकून त्याला मारतो आणि त्याच्यापासून पुढे हा धागा काढतो. ही झाली याची लाईफ सायकल. सिल्क मॉथचे जसं तुम्हाला म्हटलं अजूनही काही प्रकार आहेत. हा एरी मॉथ हा असा दिसतो. हा असा जर तुम्हाला दिसला तर हा टसर सिल्क मॉथ म्हणून आहे. आणि हा जो आहे हा बॉम्बेक्स मोरी आहे. याची फॅमिली आहे बॉम्बिसिडी आणि यांची फॅमिली आहे या दोनची सॅटर्निडी. आणि यांची ऑर्डर जर म्हणजे वर्गीकरणामध्ये विचार केला तर हे कशाच्या अंडर येतात, ऑर्डर लेपिडोप्टेरा, अंडर क्लास इन्सेक्टा. आणि सगळे कशाच मधले आहेत, कुलामधले आर्थ्रोपोडा, संधिपाद प्राणी. हे लक्षात राहील का? परत एकदा सांगतो. फायलम आर्थ्रोपोडा, क्लास इन्सेक्टा, फॅमिली बॉम्बेसिडी, स्पीशीज ऑर द स्पेसिमेन हिअर इज बॉम्बेक्स मोरी. हा दुसरा सॅटर्निडी फॅमिलीचा टसर सिल्क मॉथ आणि हा एरी सिल्क मॉथ. आता याच्यामध्ये ह्याला सेरिकल्चरला 2 भाग आहेत. एक तर ऍग्रिकल्चर ओरिएंटेड ऍक्टिव्हिटी आणि इंडस्ट्रियल ऍक्टिव्हिटी. ऍग्रिकल्चर ओरिएंटेड ऍक्टिव्हिटीज प्लांटेशन ऑफ मलबेरी. हे तुम्हाला दिसतंय का सगळं इथे? याला आपण मलबेरी प्लांटेशन म्हणतो. म्हणजे तुतीची लागवड खूप आवश्यक आहे. कारण का, या आळ्या ज्या आहेत, आता आपण परत मागे जाऊ. या आळ्यांना तुम्हाला हिरवं दिसतंय का इथे? ही तुतीची पानं घातलेली आहेत. ही तुतीची पानं खाऊन त्या जगतात, त्यांची वाढ होते. समजा तुमच्याकडे ही 300 अंडी आहेत आणि या 300 अंड्याच्या आळ्या झाल्या तर तुम्हाला दिवसाला तुतीची पानं किती लागतील? ट्रॅक्टरचे 1.5-2 ट्रॉली भरून पानं लागू शकतात. 1.5 ते 2 टन किंवा त्याहून जास्ती
एवढ्या हिशोबात तुतीची लागवड आपल्याकडे पाहिजे. हे म्हणून तुम्हाला हे शेत दाखवलं. आता ही क्लोजअप आहे तुतीच्या झाडाचा. ह्याचा मोठा वृक्षही होऊ शकतो. मग मला जर 300 किंवा 500 अंडी घेऊन सुरुवात करायची तर माझ्याकडे निदान 2 एकर तरी मलबेरी लागवड पाहिजे. ती कशी पाहिजे? 1 आठवड्यात मला ती पानं फोडून टनभर पानं निर्माण होत आहेत का एवढी लागवड तयार पाहिजे. दुसरा प्लॉट माझा लहान तयार पाहिजे, तिसरा तयार पाहिजे, चौथा पाहिजे. म्हणजे आज जर मी इथली पानं काढली तर उद्या इथली काढणार, परवा इथली काढणार. या पद्धतीने तुमचा शेतीचा जो भाग आहे हाही याच्यामध्ये येतो की ही नियोजन, प्लॅनिंग ऑफ दी प्लांटेशन ऑफ मलबेरी इज इक्वली इम्पॉर्टंट. मग ह्याच्या जोडीला त्याच्यामधनं त्या पानांमधनं हे काय खाऊन राहतात? सेल्युलोज. मग त्या पानाचा आकार मोठा होईल अशा काही व्हरायटीज. मग त्याच्यावर कीड न पडणे हा एक महत्वाचा भाग. आणि रोजच्या रोज फ्रेश. शिळी 10 दिवसाची पानं चालत नाहीत. आज सकाळी टाकली तर संध्याकाळी ती बदलायला पाहिजेत, परत ताजी पानं द्यायला पाहिजे. ते करताना त्याच्यामध्ये त्यांची विष्ठा पडणार आहे, ती घाण बाहेर टाकणे. क्लिनिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्याच वेळी साधारणपणे जर त्यांच्या 5 अवस्थांमधनं त्या आळ्या जाणार आहेत तर त्याचा आकार वाढत जाणार आहे. आपण बघितलं 4 mm पासून 7 mm पर्यंत. मग याचाच अर्थ स्पेस. इथे जर मी एकटा बसलो आणि अजून 10 माणसं बसायची झाली तर काय होईल याचा विचार करा. स्पेसिंग इज इक्वली इम्पॉर्टंट. टेम्परेचर अबाउट 24 डिग्री सेल्सिअस इज ऑप्टिमम टेम्परेचर व्हॉट दे रिक्वायर. या सगळ्या गोष्टीचा विचार इथे करायला लागतो. आणि महत्वाचं असेप्टिक कंडिशन, निर्जंतुक. कुणी आला गेला आणि त्या मलबेरीच्या आपल्या तुतीचे जिथे किडे ठेवलेत रेशमाचे किंवा आळ्या ठेवल्यात त्याच्यामध्ये वाटेल तसा खेळला फिरला नाही चालत. तिथे तुम्हाला इन्सेक्टिसाइड स्प्रे करायला पाहिजे. मुंग्या जायला नको, तिथे बॅक्टेरियाचे इन्फेक्शन व्हायला नको, नाही तर यांच्यामध्ये डिसीजेस पटकीने पसरतात आणि मग तुमची सगळी बॅच जी आहे ती कामातून जाते. आणि मग कुठेतरी क्वालिटीवर परिणाम होतो, उत्पादन कमी होतं, बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. आता हे एक बघा. आता काही ठिकाणी म्हणून मग इथे एक घर सुद्धा राहायला केलंय की इथे मागे वेगळी शेती आहे, नारळ बिरळ सगळं दिसतंय, हॉर्टिकल्चर थोडक्यात. आणि दिस इज स्पेसिफिकली प्लॉट डिवोटेड फॉर मलबेरी प्लांटेशन. म्हणजेच मग तो माणूस तिथे राहत असेल, तुमचे कुटुंब. आणि याच्या आतमध्ये इथे जर तुमची वेगळी शेड असेल की ज्याच्यामध्ये रेअरिंग होते, आळ्या तुम्ही वेगळ्या ठेवल्यात, तर ह्याला तुम्हाला एंट्रन्स वेगळा पाहिजे. या घरातनं नको, त्याला एंट्री रेस्ट्रिक्टेड पाहिजे. इथे जे लेबर काम करणार आहेत आतमध्ये त्यांना त्याचं ट्रेनिंग पाहिजे. बऱ्याच गोष्टी येतात त्याच्यामध्ये. आता पुढे जेव्हा हा आळी स्वतःभोवती असं घर तयार करते, ककून तयार करते, ते तुमच्या लक्षात आल्याबरोबर हे ककून तयार करताना त्या आळीला कुठेतरी स्थिर व्हायला लागतं. ती खात नाही काही, त्याच्या आधी भरपूर खात असते. खादाडच म्हणजे व्होरॅशियस फीडर हा एकच शब्द आहे त्याला. ही एका जागी स्थिर व्हायला लागते. मग ती असं डोकं फिरवून फिरवून हलवून स्वतःभोवती गोल 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 घर करते. ते करताना त्यांना जर आपण एखादी तयार चटई किंवा असं हे दिलं, हे दिसतंय का तुम्हाला इथे असे याच्यावर आहेत पा, गोल 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 असे गोल आहेत हे बांबूची वेटोळी. याला आपण म्हणतो चंद्रिका. चंद्रिका हा मैसूर कर्नाटक मधनं आलेला शब्द आहे. इथे हे आळ्या दिसतात पा, खाली तुतीची बारीक पानं. आता ही पानं जशी तुम्ही आम्ही विड्याची खातो, अख्खं पान खातो, तसं नाही चालत. आई जसं भाजी बारीक चिरून देते की समजा भोपळा आणला आणि भोपळ्याची भाजी अख्खा भोपळा खात बसलाय आपला, नाही चालत. बारीक चिरून मग तो आपण खातो. कोबी फ्लावर तसं या आळ्या जितक्या लहान तेवढे ती पानं बारीक करायला लागतात. जशा थोड्या मोठ्या तसं त्या पानांचा आकार मोठा ठेवायला लागतो. हे याच्यामध्ये लक्षात ठेवा. आणि हा चंद्रिका नाव लक्षात ठेवा. इथे साधारणपणे हे माउंट केल्यानंतर हे असे गोलाकार आपण ठेवत जातो त्यांना. मग या चंद्रिका तुम्हाला उचलून वेगळ्या रूम मध्ये ठेवायला लागतात. योग्य काही साधारणपणे स्पीशीज प्रमाणे 12, 14, 15 दिवसानंतर साधारणपणे त्यातनं मॉथ बाहेर येऊ शकतो. पण आपल्याला त्याच्यात त्यांना मारायचं. मग हे ऑपरेशन जे आहे त्याला आपण स्टिफलिंग म्हणतो. स्टिफलिंग म्हणजे ही इथे बाई बसली आहे पा, ही काय करते, चक्क जिलबीचं जसं झारा आहे ना, बुंदी पाडायचं, सॉरी जिलबी किंवा बुंदी पाडणे, तसल्या टाईप मोठा शेगडा घेतलाय, त्यावर ते पाणी उकळतंय आणि हे बाजूला ककून्स जे आहेत ते झाऱ्यामध्ये घेऊन उकळत्या पाण्यात 2-3 मिनिटं असे ठेवायचे आणि बाहेर काढून बाजूला टाकायचे. ते इकडे टाकले. हे बाजूला टाकल्यानंतर या बायका काय करतायत, त्याचं वर्गीकरण म्हणजेच क्वालिटी प्रमाणे सारख्या आकाराचे, सारख्या रंगाचे आणि त्यातल्याच सारख्या वजनाचे एका बाजूला, म्हणजे ते नंबर 1 सिल्क झालं.
मग त्याच्यानंतर थोडासा रंगात फरक पण एका आकाराचे नंबर 2, आणि तिसरे म्हणजे खराब झालेले नंबर 3. हे इथे दिसतं का. ह्या पद्धतीने ग्रेडिंग याचं करतात क्वालिटी वाईज. आणि मग हे झाल्यावर याच्यामधनं बारीक धागा असा काढला जातो, त्याला मशीन असतं थोडं, त्या मशीनवर मग जे निघतं त्याला स्पिनिंग म्हणतं. आणि तिथून मग या पद्धतीने त्याच्या लढी तयार होतो, आणि ह्या लढी वापरून मग सिल्कचं कापड तयार करण्यात येतं. हा पुढचा जो भाग आहे स्टिफलिंग पासून पुढे, याला आपण इंडस्ट्रियल ऍक्टिव्हिटी म्हणू शकतो. आणि त्याच्या आधीची जी होती मलबेरीची ती ऍग्रिकल्चरल ऍक्टिव्हिटी. पण दोन्ही ठिकाणी काय सांगितलं, दिस इज हायली लेबर इंटेन्सिव्ह, लेबर ओरिएंटेड, हे लक्षात ठेवायचं. आता थोडस आपण क्विज बघूयात. मला असं वाटतं क्विजच्या आधी थोडा डिसिजेसही तुम्ही लक्षात ठेवा. याच्यामध्ये डिसेंट्री लागू शकते, काही ठिकाणी व्हायरल इन्फेक्शन, बॅक्टेरियल इन्फेक्शन असेही आजार आहेत याच्यामध्ये, त्यामुळे ती पण काळजी घ्यायला पाहिजे. दुसरं आता क्विज कडे बघूयात. सिल्क मॉथ बिलॉंग्स टू अ फायलम. हे मी तुम्हाला सांगितलंय, आठवत असेल तर बघा, नाही तर पुस्तकं काढून बघा आणि तुम्ही हे पूर्ण करायचं उत्तर. सिल्क मॉथ बॉम्बिक्स मोरी फीड्स ऑन. हे कशावर खातात, काय पानं खातात. विच व्हरायटीज ऑफ अदर सिल्क आर प्रोड्युस्ड, मे बी इन इंडिया और ऑल ओव्हर द वर्ल्ड. व्हॉट डू यू मीन बाय चंद्रिका हियर, नाही तर चंद्रिका सापडल्या. अबाउट फिमेल सिल्क मॉथ, हाऊ मेनी एग्स आर लेड. अडल्ट फिमेल सिल्क मॉथ लेज हाऊ मेनी एग्स. एका वेळी ती किती अंडी घालते. विच पार्ट ऑफ द सिल्क मॉथ ऍक्च्युअली गिव्स सिल्क. तसे बघितलं तर अगदी सोप्या ऍक्टिव्हिटीज आहेत, मला नाही वाटत हे काही फार कठीण आहेत. तुम्हाला सहज उत्तरं मिळतील, सोडवून बघा, अडचण असली तर कळवा. थोडस आपण आता फॅब्रिक या विषयामधनं, म्हणजे आपण फूडने सुरुवात केली. फूड पासून आपण मग पहिल्यांदा अंडी या भागाकडे होतो, पोल्ट्री. त्याच्यामधनं आपण हनी या पदार्थाकडे आलो, हनी मधनं आपण फॅब्रिक कडे वळलो, सिल्क. आता त्यातनं आपण परत फूड या भागाकडे येऊयात, फिशरी. फिशरी हा शब्द जेव्हा मी उच्चारतो तेव्हा माझ्या डोळ्यापुढे काय येतं किंवा तुमच्या डोळ्यापुढे काय येतं. फिशरी म्हटलं की मला मासे दिसतात, मग मासे म्हटले की माझ्या डोळ्यापुढे नदी किंवा समुद्र येऊ शकतो, कोळी येतो, जाळी येतात, नावा येतात, आणि माशाची डिश येते आणि भूक लागते. आणि त्याच वेळी जर आपलं वाचन चांगलं असेल तर असं लक्षात येतं की फिश डाएट इज प्रिफर्ड ऑल ओव्हर दी वर्ल्ड. म्हणजे डॉक्टर लोकही म्हणतात की जरा मुलाला तुमच्या मासे खायला घाला, म्हणजे प्रोटीन्स आणि आयोडीन आणि हे चांगलं जाईल, मिनरल्स मिळतील वगैरे वगैरे. त्याच पद्धतीने काय सांगतात, अंड्याचा मारा करा असं. तर ह्या पद्धतीने फिशरी म्हणजे काय हे थोडं आपण आधी बघूया की फिशरी मीन्स द यूज ऑफ अक्वॅटिक अॅनिमल्स फॉर द फूड व्हॅल्यू. मग अक्वॅटिक मध्ये काय काय येऊ शकतं, मासे येऊ शकतात, प्रॉन्स येऊ शकतात, ऑयस्टर्स येऊ शकतात, काही ठिकाणी सॉफ्ट बॉडीड अॅनिमल्स पण येऊ शकतात, सगळे मिळून झाले फिशरी. नाव इट कॅन बी इन फ्रेश वॉटर, इट कॅन बी इन मरीन, समुद्री किंवा गोड्या पाण्यामध्ये. आता साल्मन वगैरे धरलं तर अलास्का किंवा या भागातला आपल्याला विचार येतो लगेच. कॉड हा जो मासा आहे, कॉड लिव्हर ऑइल ज्याच्यापासून मिळतं, तो कॉड. आणि ट्यूना म्हटलं की पॅसिफिक, प्रशांत महासागर वगैरे त्या भागातलं आपल्या डोळ्यापुढे येतं. रोहू, कतला, मृगळा ही नावं आली की भारतामधली माशांची नावं आपल्याला आठवतात येतात बघा. आणि अदरवाईज आपण काय करतो तर समुद्रामधलं फिशरी म्हटलं की नावा किंवा होड्या किंवा ट्रॉलर्स हे समुद्रात जातात, 4-4 तास 8-8 तास जाळी टाकतात आणि कॅच घेऊन येतात. त्याच्यामधनं माशांची होलसेलमध्ये विक्री होते आणि मग ते रिटेलमध्ये जातात, मग आपल्यापर्यंत येतात. तर थोडक्यात हे झालं फिशरी. हे बघा इथे आता ही मगाशी आपण बघितलं होतं चित्र, याच्यामध्ये तुम्हाला ऑयस्टर, क्लॅम्स हे पण दिले तिथे, आणि हे जाळं दाखवलं. आता हा एकटा मनुष्य ऑपरेट करू शकतो. या पद्धतीने काही जाळी ऑपरेट करायला 60-60 माणसं लागतात, काही ठिकाणी बोट्स लागतात ते जाळं टाकायला आणि गोळा करायला. असे बरेच प्रकार आहेत त्याच्यामध्ये. फक्त इथे महत्वाचं काय लक्षात ठेवायचं की या जाळ्याचा जो साईज आहे नेटचा, त्याच्यामध्ये काही पण असो, जे लहान मासे आहेत, यंग फिश मस्ट एस्केप दिस नेट, ते पकडले जाऊ नयेत. जे आकाराला मोठे आहेत असे तेच फक्त त्याच्यामध्ये राहावेत. कारण काय होतं, या गिल्सच्या इथून जाताना हे अडकतात आणि आपण त्यांना नंतर सोडून काढतो.
जे मासे लहान आहेत ते यातनं निघून जाईल, म्हणजे त्यांचं जे प्रजनन आहे नैसर्गिक आहे ते त्यातनं पुढे चालू राहील. ती प्रजाती नामशेष होऊ नये हा याच्यामध्ये भाग आहे. याच्या जोडीला एक टर्म आपल्याला येते ॲक्वाकल्चर. ॲक्वाकल्चर मीन्स व्हॉट? फार्मिंग ऑफ दी फ्रेश वॉटर अँड सॉल्ट वॉटर ऑर एस्च्युराइन ऑर्गॅनिझम्स. मग याच्यामध्ये मॉल्युस्का, क्रस्टेशियन, ॲक्वाटिक असे सगळे प्लांट्स पण येऊ शकतात. मी जर ॲक्वाकल्चर मॉल्युस्काचं केलं, क्रस्टेशियाचं केलं, ॲक्वाटिक प्लांट्सचं केलं तर त्याप्रमाणे नावं त्याला देऊ शकतो. अल्गा कल्चर म्हणजे फक्त अल्गीचं प्रोडक्शन. मेरी कल्चर म्हणजे मरीन ओशनिक एन्व्हायरमेंटमध्ये मी जे काही करतो ते. फिश फार्मिंग, श्रिम्प्स, शेलफिश फार्मिंग अँड ग्रोईंग ऑफ पर्ल ऑयस्टर्स फॉर कल्चर्स ऑफ पर्ल म्हणजे कल्चर्ड पर्ल, जे आपण मोती म्हणतो ना. मोती कसे तयार होतात? एक डबीसारखा प्राणी असतो, मृदुकाय, त्याला आपण म्हणतो ऑयस्टर, पर्ल ऑयस्टर. हा जो आहे हा जपानमध्ये आणि आपल्याकडे काही कच्छच्या आखातामध्ये याचं प्रोडक्शन होतं. पिंजऱ्यामध्ये असे हे पेट्या लावून हे प्राणी समुद्रात सोडले जातात. ते सोडायच्या आधी त्या प्राण्याला एक बारीक इंजेक्शन देतात. इंजेक्शन देताना एक वाळूचा कण त्या इंजेक्शन मधून त्याच्या शरीरात टाकतात. तो आत गेला की तो प्राणी त्याला रिस्पॉन्स देतो. रिस्पॉन्स म्हणजे काय? त्याला वाटतं काहीतरी फॉरेन बॉडी आली, तो त्याला बाहेर फेकायला म्हणून एक असा गोलाकार मण्यासारखा आकार हळूहळू तयार होतो. त्याला आपण पर्ल म्हणतो. योग्य वाढ झाली की आपण ते काढून घेतो. हे टेक्निक याच्यामध्ये पर्ल ऑयस्टर्स, हे लक्षात ठेवा. आणि इतर ज्या गोष्टी आहेत हे आपल्या खाण्यासाठी डेकोरेशनला येऊ शकतं. तर अशा पद्धतीने हे ॲक्वाकल्चर. आता हे बघा, परत त्याच्यामध्ये इन टर्म्स ऑफ फूड याला बरंच डिमांड आहे. क्रॅब्स मेनी पीपल ईट. फिश ऑल्सो इज इटन बाय मेनी पीपल अँड देर आर व्हरायटी ऑफ डिश विच यू कॅन मेक आउट ऑफ फिश बाय क्रॅब्स ऑल्सो. आणि इथे काही ऑयस्टर्स वगैरे पण दिलेत. ह्याच्यातनं सुंदर प्रोटीनस डिश आपल्या शरीरात जाऊ शकते, प्लस नॅचरल आयोडीन, फॉस्फरस एक्सेट्रा. आणि दुसऱ्या याच्यामध्ये जेवढं आता मासे किंवा मरीन ओरिएंटेडचं जे आहे, सी फूड आहे, याच्यामधनं एक प्युफा नावाचा म्हणजेच पॉली अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड आपल्या शरीराला मिळतं, विच इज व्हेरी गुड फॉर मेंटेनिंग द हेल्थ. आणि ह्याच्यापासनं सीव्हीडीज, कार्डिओव्हॅस्क्युलर डिसिजेसचं प्रमाण कमी होतं असं लक्षात आलेलं आहे. सो ऍटलिस्ट वन्स अ वीक, ट्वाइस अ मंथ, मे बी वन्स अ मंथ यू शुड ईट सम फिश. पण तो मासा कसा पाहिजे? ताजा पाहिजे. आणि त्याला फार मसाला वगैरे न लावता नॅचरल पद्धतीने आपल्याला मिळाला पाहिजे. पण एक लक्षात ठेवा, वॉटर पोल्युशन खूप वाढलं. वॉटर पोल्युशन मध्ये या प्राण्यांनाही धोका पोहोचू शकतो. शक्यतो चांगल्या सोर्स कडनं हे मासे आणले पाहिजेत. आता याच्यामध्ये एक शब्द आहे आपल्याला पिसिकल्चर. पिसिकल्चर इज स्पेसिफिकली कल्चर, रेअरिंग, ग्रोईंग ऑफ फिश, व्हरायटीज ऑफ फिश ओनली. मग याच्यामध्ये क्रस्टेशियन नाही, मॉलिस्का नाही, क्रॅब नाही, इतर काही नाही, प्रॉन्स पण नाही, ओनली फिश. त्याला म्हणायचं पिसिकल्चर. मग याच्यामध्ये फ्रेश वॉटरचे येऊ शकतात, मेरिकल्चर म्हणजे मरीन वॉटरचे येऊ शकतात, इस्च्युराइन पण येऊ शकतात. इट इन्व्हॉल्व्स रेझिंग फिश कमर्शियली इन टँक्स. आता त्यासाठी आपल्याला फिश पॉन्डच्या ऐवजी फिश टँक म्हणूया आपण. मोठाले पॉन्ड्स तयार करायला लागतात, 1/2 एकर, 1 एकर, 2 एकर, 3 एकर. आणि मग त्याच्यामध्ये छोटे जे मासे आहेत त्याला आपण फिंगरलिंग्स म्हणतो, एवढे एवढे एवढे, ते असे सोडायचे. 1000, 500, 2000, 3000 कशी कपॅसिटी आहे त्याप्रमाणे त्यांना खाद्य वेळच्या वेळी टाकायचं. आणि साधारणपणे वर्षभरामध्ये त्याचा आकार 1.5-2 किलो पर्यंत वाढू शकतो. आणि किती वाढला नाही मध्ये मध्ये जाळं टाकून तुम्ही बघू शकता, त्याचं वजन घेऊ शकता. आणि मग ते साधारणपणे 1 किलो, 1.25 किलो, 1.5 किलो झाले की मार्केटला न्यायच्या जातीचे झाले, म्हणजे त्या वजनाचे झाले, ते विकून तुम्हाला पैसे मिळू शकतात. आता ह्याच्यामध्ये हा झाला मेन ऑब्जेक्टिव्ह. पण मग ह्याच्यामध्ये जर माझ्याकडे पॉन्ड असेल तर ह्याच्यात मी काय काय वाढू शकतो? सामन जातीचे वाढू शकतो, कॅटफिश घेऊ शकतो. काल परवाच मी ऐकलं कुठेतरी की काही समुद्रांमध्ये पूर्वी 300-350 किलोचा कॅटफिश होता आणि आपल्याकडे ऍव्हरेज आता जो सापडतो तो 2-2.5 किलोचा आहे. म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात ते वाढत होते. तिलापिया हा एक मासा आपल्याकडे काही लोक खातात, मूळ आफ्रिकेतला. कॉड आपल्याला माहितीये सगळ्यांना, याच्यापासून ऑइले बनवतात, कॉड लिव्हर ऑइल. कार्प माहिती आहे आपल्याकडे कॉमन कार्प म्हणजे 3 धरतात. कार्प हे खरं परदेशात खूप फेमस आहे, ट्राउट कार्प आणि सामन. तसं आपल्याकडचे कार्प म्हणजे फ्रेश वॉटर व्हरायटीज. याच्यामध्ये रोहू,
कतला आणि मृगला हे 3 येतात. हे कसे येतात आणि नेहमी एकत्र वाढवतात एकाच तळ्यामध्ये. बॉटम लेअरला जो फीड होतो तो झाला आता काय होईल याच्यामध्ये मृगळा. त्याच्यानंतर मग काय येतो रो आणि नंतर मग कतला. म्हणजेच सरफेस फीडर, कॉलम फीडर अँड बॉटम फीडर. म्हणजे या पद्धतीने एका तळ्यामध्ये 3 प्रकारचे मासे राहू शकतात. खाण्यासाठी एकमेकाशी भांडत नाहीत, राहण्यासाठी पण नाही. आणि एका पॉन्डमध्ये व्हरायटी तुम्हाला मिळू शकते. यू कॅन कॉन्झर्व युअर रिसोर्सेस अँड इन युअर मॅनेजिंग वन पॉन्ड यू कॅन गेट 3 व्हरायटीज ऑफ क्रॉप्स. हे इथे लक्षात ठेवा फिश फार्म. पण इथे महत्वाचं काय, ओव्हरनाईट तुमच्या पाण्यामध्ये काही पोल्युटन्स शिरले, कुणी मुद्दाम टाकले किंवा काही पडलं, एखादा प्राणी मरून पडला, तो खराब झाला, कुजला, तर त्या याच्यामुळे पाण्याची पीएच बदलते, त्याच्यामध्ये टॉक्सिक सबस्टन्सेस येतात आणि तुमच्या त्या माशांवर परिणाम होऊ शकतो. काही वेळा माणसं चोरी करून हे मासे पळवतात, काही वेळा मांजराही पळवू शकतात, इतर पक्षी तिथे येऊ शकतात. पण याची सुद्धा आपल्याला काळजी घेतली पाहिजे. सगळ्यात जास्त भीती माणसापासून येईल. तर अशा पद्धतीने आता फिश पॉन्ड जर आपण अजून डिटेल्स मध्ये विचार केला तर याच्यामध्ये 3-4 प्रकारचे टॅग्स दिसतात. एक टॅग ज्याच्यामध्ये नर मादीचं मिलन घडवून आणता येतं. त्यांच्यामध्ये मादीला पिच्युटरी म्हणून एक ग्रंथी आहे, तिचा एक्स्ट्रॅक्टचं इंजेक्शन देऊन त्यांचं एगलेईंग किंवा ओव्हुलेशन इंड्यूस करता येतं. म्हणजे ते सुरू होऊ शकतं. ते व्हायला त्यांना पावसाळ्यात असं जर फील यायला हवा असेल तर तुम्ही कारंजी तिथे सुरू करू शकता. एका मादी मागे 2 नर सोडायचे, ती अंडी घालते, ते नर स्पर्म शेड करत जातात. त्याच्यानंतर त्यांना वेगळं करायचं. ही अंडी हळूच गोळा करून एका वेगळ्या पॉन्ड मध्ये ठेवायची. तिथे ती काही तासांमध्ये, काही दिवसांमध्ये हॅच होऊन छोटे छोटे मासे येतात. त्याला फ्राय म्हणतो आपण. 1 इंच किंवा त्याहून लहान असतात. या फ्राय जे मासे आहेत याचं वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना ठेवायचं, त्यांना वेगळं खाद्य द्यायचं. ते वाढवत वाढवत फिंगरलिंग स्टेजला आणायचे. फिंगरलिंग्स तुम्ही नर्सरी पॉन्ड मध्ये ठेवू शकता, ज्यांना विकूही शकता तुम्ही, किंवा हे फिंगरलिंग्स पुढे ग्रोईंग पॉन्ड म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही वाढीला ते टाकू शकता, रेअरिंग पॉन्ड मध्ये. आणि तिथे मध्ये पुढचे 3 महिने 6 महिने मासे राहू शकतात. आणि मग असं झाल्यावर उद्या समजा मला मासे मार्केटला पाठवायचे तर मी आज ते पकडून सगळे बर्फात गाडून ठेवणार का? नाही. उद्या जर माझा ट्रक 10 वाजता येणार आहे तर ट्रकवाल्याला येऊ देत. आल्यानंतर त्याच्या वेळी तुम्ही जस्ट रात्री जे मासे पकडले ते एका वेगळ्या तळ्यात ठेवलेले असायला पाहिजे. मग तिथनं काढून तुम्ही ते बर्फात ठेवायचे. म्हणजे ताज्या माशाला जो भाव मिळतो. आणि मासा हा पदार्थ असा आहे की विच इज हायली पेरिशेबल. पेरिशेबल म्हणजे ते नाशिवंत आहे आणि त्याला 4 तासात 8 तासात मार्केटला जाणं आवश्यक आहे. नाहीतर कोल्ड प्रिझर्वेशन लागतं, फ्रीजर्स मध्ये ठेवायला लागतं. आणि मग हळूहळू त्याची जी फूड व्हॅल्यू आहे, जी क्वालिटी आहे ती कमी व्हायला लागते. आणि साहजिक लोक ते पसंतही करत नाहीत. आणि मग तुमचा इथे बिझनेसचा विचार केल्यावर तोटाही होऊ शकतो. तर हा भाग त्याच्यामध्ये लक्षात घ्या. हे तुम्हाला काही पॉन्ड मधली चित्र दिसतात, पहिले दाखवलीत मुद्दाम. आता ह्याच्यामध्ये 2-3 जातीचे आपल्याला साधारण दिसतात. आता हा जो आहे हा बोनी फिश आहे, ऑस्टिक थाईज म्हणतो याला आपण. त्यामुळे ही शेपटी बघा, हे बघा. आणि दुसरे जे असतात शार्क तुम्हाला माहिती आहेत, ते सुद्धा वेगळ्या जातीचे मासे आहेत. तर इथे हे बोनी फिश दाखवलेले आहे आपल्याला पॉन्ड मध्ये. आता ऍक्टिव्हिटीकडे येऊयात आपण. इन दिस ऍक्टिव्हिटी द फर्स्ट क्वेश्चन इज विच सिल्क मॉथ इज पॉप्युलरली युज्ड फॉर सेरिकल्चर. हे जरा आपण एकत्र घेतलंय आता की याच्यामध्ये सेरिकल्चर या ऍक्टिव्हिटीमध्ये रेशमाच्या किड्याची जी पैदास होते त्याच्यामध्ये पॉप्युलरली कुठली जात वापरली जाते. विच प्लांट इज नेसेसरी फॉर रेअरिंग सिल्कवर्म्स. की सिल्कचे किडे किंवा रेशमाचे किडे, त्या आळ्या, त्यांना वाढवायला कुठल्या जातीची झाडं माझ्याकडे पाहिजेत आणि त्याचा काय भाग वापरला जातो. विच फिश इज पॉप्युलरली कन्झ्युम्ड इन युअर एरिया. तुमच्या गावामध्ये, तुमच्या मार्केटमध्ये कुठल्या जातीच्या माशांची विक्री जास्त होते खाण्यासाठी. विच पर्ल ऑयस्टर्स आर ग्रोन इन इंडिया. सॉरी, वेअर. भारतात हे कुठे वाढवले जातात. आणि नंतर थोडक्यात व्याख्या द्या. ॲक्वाकल्चर, पिसिकल्चर. इथे जमेल तसं थोडेसे प्रश्न द्यायचा प्रयत्न केलेला आहे कारण वेळ आपल्याकडे कमी आहे. पण तुम्ही तुमचे ऑब्जेक्टिव्ह प्रश्न तयार करू शकता. व्याख्या द्या, नोट्स लिहा, हे तुमचं तुम्ही प्रयत्न करून बघू शकता. आता आपण यातल्या एका शेवटच्या भागाकडे येऊयात परत. त्याला आपण म्हणतो अॅनिमल फार्मिंग. अॅनिमल फार्मिंगचा आपल्याकडे जो प्रामुख्याने विचार केलेला आहे त्याच्यामध्ये आपण डेअरी फार्मिंग
हा शब्द जास्ती वापरतो. त्यातलाही शॉर्ट फॉर्म म्हणून आपण डेअरी. तुझ्या वडिलांचा व्यवसाय काय? डेअरी आहे. म्हणजे काय? ते दुधाचा व्यवसाय करतात. मग डेअरी म्हणजे कशा प्रकारे? ते म्हशी आहेत त्यांच्याकडे, का ज्यांच्याकडे म्हशी आहेत ते दूध तुम्हाला विकतात आणि पुढे तुम्ही ते डेअरी म्हणून करता, की कात्रज डेअरी, चितळे वगैरे अशा प्रकारची डेअरी आहे का? आरे डेअरी फार्म मुंबईला आहे तसा. म्हणजे ह्याच्यामध्ये बारकावे भरपूर आहेत. तसं मी जर याला डेअरी फार्मिंग म्हणून विचार केला तर ही शेतीला पूरक गोष्ट आहे. परत ह्याच्यामध्ये अॅनिमल हजबंड्री हा पण विषय येतो, कारण ह्याच्यामध्ये प्राण्यांचा संबंध आला. दुग्धजन्य प्राणी थोडक्यात. मग दुग्धजन्य नुसतं गाई म्हशी असंच नाही तर शेळी पण येऊ शकते, मेंढी पण येऊ शकते. मग याच्यामध्ये भारतामध्ये जसं ग्रीन रिव्होल्युशन झाली त्याच्या पाठोपाठ म्हणजे हरित क्रांती, त्याच्या जोडीला धवल क्रांती पण झाली. पण व्हाईट रिव्होल्युशन मध्ये भारतात दुधाचं प्रोडक्शन भरपूर वाढलं आणि दुग्धजन्य पदार्थांचं पर्यायाने. आणि आपल्या रोजच्या आयुष्यात हे खूपच आहेत. रादर आपलं उठल्यावर दुधाशिवाय पुढे काही होऊच शकत नाही. उठलं की चहा पाहिजे. काळा चहा आम्ही पितो का आवडीने? नाही, कधीतरी पितो मजा म्हणून. पण दूध पाहिजे, कॉफी पाहिजे, बोर्नव्हिटा, अमुक तमुक. दूध नसलं किंवा कुठे दही लावायचंय, त्याचं पनीर करा, आईस्क्रीम तयार करा. दुधाच्या बऱ्याच व्हरायटीज आपण करतो आणि खातो. दुधाची मिठाई पण, बंगाली मिठाईला स्पेशली ते दूध नासवतात आणि मग वापरतात. म्हणजे अशा प्रकारे ही इंडस्ट्री खूप मोठी आहे. आणि शेवटी अन्न म्हणून याच्याकडे बघतो आपण. मग हे बघताना ह्याच्या मुळाशी काय? प्राणी, म्हणून त्याला नाव दिलं फार्मिंग, डेअरी फार्मिंग. आणि दिस इज अ पार्ट ऑफ अॅनिमल हजबंड्री. मग या अॅनिमल हजबंड्रीमध्ये जर मला दूध हा विषय मी डोळ्यापुढे ठेवला तर त्या पद्धतीची जनावरं माझ्याकडे आहेत का? जनावरं म्हणजे गाय, म्हशी, शेळी. काही ठिकाणी आता राहुरी कृषी विद्यापीठाने शेळ्यांवरही प्रयोग केले होते. काही शेळ्या 2-3 लिटर दूध देतात, त्याहून जास्ती पण देऊ शकतात. भारतीय देशी गाय जर बघितली तर 5-6 लिटर दूध म्हणजे खूप चालेल. त्याच्या जोडीला होस्टन आहे, जर्सी आहे. होस्टन जर्सी काही वेळा 20-25 लिटर इझिली देतात. काही गाई 40 लिटर पर्यंत जाऊ शकतात. पण मग या पद्धतीने या गायींना काळजी सुद्धा जास्त घ्यायला लागते, कारण त्यांचं यील्ड जे असते, खाण्यापिण्यावर परिणाम होऊ शकतो, आजार होऊ शकतात. तेच आपले देशी ब्रीड्स बघितले तर ह्याच्यामध्ये स्टर्डी आहेत, त्यांची ताकद जास्त. या भागातच वाढलेले, इथलं तापमान त्यांना सहन होतं, खाणं पिणं चालतं, फारसे नखरे नसतात, त्यांना औषध पाणी पण कमी लागतं, पण आजारी पडू शकतं. म्हणजेच आपण काय करायला पाहिजे याच्यामध्ये? इम्प्रुव्हमेंट ऑफ दी लाईव्हस्टॉक म्हणजे पाळीव प्राणी. मग यांची इम्प्रुव्हमेंट मी कशी करणार? बाय ब्रीडिंग. हाऊ डू आय ब्रीड? आणि मग त्या ब्रीडला काय म्हणायचं? हायब्रीड व्हरायटीज. हाऊ डू यू प्रिपेअर हायब्रीड व्हरायटीज? बाय मिक्सिंग लोकल अँड एक्झॉटिक व्हरायटीज. लोकल म्हणजे आपली देशी, इंडिजिनस, आणि एक्झॉटिक म्हणजे परदेशी. मग भारतीय देशी गाय आणि परदेशी होस्टन गाय किंवा तो वळू यांचं संकर तयार करायचं. या संकरापासून जे तयार होईल त्याच्यामध्ये जेनेटिक्सचे प्रयोग करायचे. त्याच्यामध्ये F1, F2, F3, F9 जनरेशन पर्यंत बघायचं किती कॅरेक्टर झालेत, ती गाय किती टक्के देशी आहे, किती टक्के विदेशी आहे. म्हणजे 60 ते 70% जर विदेशी कॅरेक्टर्स असतील, 30 ते 40% देशी असतील, तर ती आपल्याकडे व्यवस्थित राहते. आणि मग ह्या 3 जाती लक्षात ठेवा. होस्टन मध्ये एल सायलेंट आहे. मात्र होस्टन गाय भरपूर काय म्हणायचं, रोबस्ट असते, जवळजवळ म्हशीसारखी आकाराला. जर्सी त्या मनाने जरा लहान कुजी आहे. आणि देशी गाय सगळ्यांना माहिती आहे आपल्याला. तर हे मेनली आपण प्राण्यांबद्दल बघितलं. तसे इतर काही जाती तुम्ही माहिती करून या. म्हशींचा विचार केला तर आपल्याकडे जाफराबादी किंवा जाफरा हा ब्रीड खूप चांगला समजला जातो. त्याचवेळी बैल किंवा इतर काही गोष्टी बघितल्या तर काठियावाडी आहे, कंदहार आहे, लाली म्हणून आहे, आणि काही ठिकाणी वेचूर म्हणून छोट्या गायी पण आलेल्या आहेत. आता हे सुद्धा ब्रीड्सच आहेत. याचा सगळ्याचा विचार आपण अॅनिमल फार्मिंग मध्ये करतो. मग याला थोडस जर मी इकॉनॉमिक्सचा प्रयत्न केला तर माझी शेती असेल तर शेतामध्ये माझ्याकडे ऑलरेडी मजूर असतात किंवा घरातली फॅमिली थोडी मोठी असते, आम्ही सगळे मिळून डेअरी चालवू शकतो. त्याचवेळी माझ्या शेतामध्ये जो चारा आहे तोच मी माझ्या गुरांना वापरू शकतो. आय डोंट हॅव टू बाय दॅट. त्यासाठी मला वेगळे पैसे लागत नाहीत. तेच होताना गुरांपासून जे शेणखत आहे ते वापरून मी शेणखत शेताला वापरू शकतो किंवा बायोगॅसलाही वापरू शकतो. म्हणजे त्या 2 गोष्टींचा फायदा मला होतो. दुसरं म्हणजे याच्यामध्ये
जे काही घरामध्ये दूध दुभतं लागतं तेही आहे. बाहेर जर तुम्ही बघितलं आजच्या भीतीला पुण्यामध्ये 28 रुपये ते 30 रुपये लिटर दूध मिळतं. हेच पूर्वी मी ग्रामीण भागात राहत होतो, तिथे मला 20 रुपये लिटर होतं. आणि त्याच्या काही वर्ष आधी माझी डेअरी होती स्वतःची. मी 8 आणि 10 रुपयाने 9 रुपयाने घरामध्ये मला दूध पडायचं, कारण सगळं आम्ही करायचं. म्हणजे मी हे उद्योग करून बघितलेले. शास्त्रीय ज्ञान आणि प्रॅक्टिकल याच्यामध्ये काय तफावत असू शकते याची मला कल्पना आहे. कुठे आपण चुकीचा निर्णय घेतो, कुठे योग्य घेतो. आम्हालाही डॉक्टर गायींसाठी आणायला लागायचे. काही वेळा अडली, जशी बाई एखादी डिलिव्हरीला अडते, जवळ दवाखाना नाही, तसं आमच्याकडे मध्यरात्री 1:30ला गायीची डिलिव्हरी झाली. मग डॉक्टर नाहीत, मग मीन बायको दोघांनी मिळून त्या गायीची डिलिव्हरी केली. म्हणजे असेही प्रकार तुम्हाला शिकायला लागतात. सो एक्सपिरियन्स टीचेस यू मेनी थिंग्स अँड बाय एक्सप्लोरिंग यू कॅन डू मेनी थिंग्स. मग लोक सांगतात, अहो एका गायीला कॉन्सन्ट्रेट म्हणजे हिरवा चारा 40 किलो पाहिजे, कोरडा 10 किलो पाहिजे, आणि रोजचं जे पेंट तुम्ही त्याला देता ते साधारणपणे सगळे मिळून मिक्सचर जे आहे ते कॉन्सन्ट्रेट ते 1.5-2 किलो पाहिजे. पण मग हे असं का? नाही, आम्ही सांगतो तसं घ्या. नाही, मला ह्याचं कारण पाहिजे. या गाईला जर दूध एवढं असेल तर तिची रिक्वायरमेंट एवढी आहे, ते दूध तयार व्हायला एवढं पाहिजे. पाणी जरी कमी पडलं, एखादी माझ्याकडे होस्टन गाय होती, ती 60-60 लिटर पाणी प्यायची दिवसभरात. ते जर तिला 20 लिटरच दिलं गेलं तर दुधावर परिणाम व्हायचा. ह्या गोष्टी लक्षात ठेवा. आणि दूध कसं यांचं तर पांढरं शुभ्र, कुठेही पिवळेपणा नाही, म्हणजे ओळखू येणार नाही की हे म्हशीचं आहे का गाईचं. आणि मग यातनं बऱ्याच इतर गोष्टी पण आम्ही शिकलो. एनिवे, मी जे शिकलो तो भाग इथे महत्वाचा नाहीये, पण मला एक प्रॅक्टिकल आणि जे बायोलॉजिकल ज्ञान या दोन्ही मधलं टेस्टिंग करायला मिळतं, त्यामुळे आय एम व्हेरी हॅपी. तुमच्याकडे जर शेती असेल, असं असेल, आणि तुम्हाला खरोखरी स्वतःचं काही सुरू करायचं असेल तर या गोष्टींचा जरूर विचार करा. कॅन यू आयडेंटिफाय दिस ब्रीड्स? आता इथे तुम्हाला मुद्दाम मी काही चित्र दाखवली आहेत पा. ही एक गाय आहे, ही तुम्हाला ओळखू येते का? इथे एक म्हैस आहे, हा म्हशीचा प्रकार किंवा ब्रीड कुठला हे ओळखून काढा. ही एक शेळी आहे, हा ब्रीड कुठला ओळखून काढा. असे अजून काही तुमच्याकडे चित्र असली तर आम्हाला जरूर पाठवा. तुम्हाला एक सिनेमा आवडतो का, लगान, आमिर खानचा? त्या लगानमध्ये जे बैलजोडी होती त्यांची शिंग साधारण अशी होती. हा ब्रीड कुठला आहे याचं मला उत्तर द्या. आणि नुसते हेच नाही, आपल्याकडे वेळ कमी आहे, तुमचं तुम्ही अजून शोधून काढा. जेवढं स्वतःहून गोष्टी मिळवाल, त्याच्या मागे लागाल, तेवढा आपला ज्ञानाचा जो सागर आहे हा मोठा आहे. कण मिळून भरपूर गोळा होऊ शकतो. आता हे जे काही आपण चर्चा केली एवढा, मेनली वी वर फोकसिंग ऑन, फर्स्ट ऑफ ऑल वी स्टार्टेड विथ व्हॉट इज अप्लाइड बायोलॉजी, अंडरस्टँडिंग द ऍप्लिकेशन्स ऑफ बायोलॉजी, why to call it applied, then finding out what are our problems, what are our needs. Food is a prime necessity, after that fabric, and then some other things. So finally we have discussed on edible or food value of applied biology. We have thought of natural food in terms of poultry, fishery, etc., honey. We have also thought of medicinal values. If you find CBD now, you have to recollect these terms: polyunsaturated fatty acid. CVD stands for cardiovascular diseases, where this is more appropriate in terms of diet of fish. At the same time, along with this also becomes a very good activity for recreation and education. याच्यामध्ये रमायला होतं. But there is a word of caution. You are not supposed to over-exploit. या माझ्या तळ्यामध्ये किंवा निसर्गातली जी नदी आहे, माझ्याकडे समुद्र आहे, 10 लाख जाते, सगळ्या 10 लाख मी आज खातो. ती गोष्ट आहे ना, सोन्याचं अंड देणारी कोंबडी, ती कापल्यावर काहीच मिळत नाही, पण रोज पाहिलं तर एक सोन्याचं अंड देते. सो थिंक फ्रॉम दॅट पॉइंट ऑफ व्ह्यू. अँड व्हॉट इज द इकॉलॉजिकल एन्व्हायरमेंटल मेसेज हिअर? टू मेंटेन बायोडायव्हर्सिटी. इफ यू शुड नॉट ओव्हर एक्सप्लॉइट, ऍट द सेम टाइम यू शुड मेंटेन बायोडायव्हर्सिटी. To maintain this, at the same time, you have to use this applied biology by blending, mixing with biotechnology. जैव तंत्रज्ञानाचा वापर करून जे प्राणी नामशेष होत चाललेत त्यांचं जतन करणे हे सुद्धा आहे. असाध्य रोग आहेत आपल्याकडे काही की कॅन्सरवर काही उपचार किंवा उपाययोजना नाही आपल्याकडे. एड्स नंतर अजूनही लोक कावीळ होऊन मरतात, 2 ते 3% प्रमाण आहे त्याच्यामध्ये. मलेरियामध्येही मरू शकतं. मग अशा ज्या गोष्टी आहेत याच्यावरती निसर्गामध्येच औषधोपचार भरपूर आहेत.
पण ते ज्ञान आपल्याकडे नाहीये. ते या बायोडायव्हर्सिटी मधनं मिळू शकतं. त्यासाठी मला बायोटेक्नॉलॉजी माहिती पाहिजे. देन इट विल बिकम नॉलेज ऑफ अप्लाइड बायोलॉजी बेसिकली. तर येत आहे लक्षामध्ये. सो फ्रेंड्स, आय थिंक we are approaching the end of the session now. If you have any doubts, you can send your emails to me, or else maybe you can write letters through your centers. We are always there to help you. And with this, I think you must have added some things to your kitty of knowledge bank. Keep fit, be healthy. Thank you very much. I hope you enjoyed.